मुळात सुरुवात करतो की मी हिंदुत्वाबद्दल नाही बोलत, मी कट्टर हिंदू म्हणून कधीच बोलत नाही, मी जागृत हिंदू म्हणून काम करतो. जागृत हिंदू म्हणजे काय, तर मी जागा आहे तर मला कोणी मारू शकत नाही, पण मी झोपलेलो असेल तर मला कोणी मारू शकतो, माझ्या घरातलं काही चोरी करून जाऊ शकतो. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये मुस्लिम मावळे होते असं आपल्याला सांगितलं जातं, पण त्याच मुस्लिम मावळ्यांनंतर हिंदू धर्म स्वीकारलेला मोठ्या प्रमाणात. तर शिव ही शिवका रूप आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवचा अवतार आहे. ते प्रत्येक युगात बोलतात ना, महादेवांनी अवतार रूप घेतलेलं आहे. हे आपल्याला आता अंगावरती काट्यात या शब्दाशी बोलताना, म्हणजे हिंदुत्व एवढं प्रेमळ आहे, हिंदुत्व हे भांडणं नाही आहे. मग माझ्या हिंदू लोकांच्या सर्व कार्यक्रमामध्ये शीला की जवानी, काय ते कोणती पण पिक्चरची गाणी का, मग हिंदू धर्म कोण संपवतो त्याला. त्यामुळं कट्टर हिंदू नाही, जागृत हिंदू. आणि युवकांना ते सांगायचं, म्हणजे मुस्लिम बांधव 24 तास हिंदूंच्या विरोधात काम नाही करते. मुस्लिम बांधव 24 तास त्याच्या स्वतःची इकॉनॉमी लेवल कशी वाढेल, तो फायनान्शियली कसा स्ट्रॉंग होईल, त्याला गरजच नाही. कारण की त्याला माझे झोपलेला समाज, मी जे पण हिंदुत्वाबद्दल काम करतात ना त्यांना एकच हात जोडून सांगतोय की कट्टर हिंदू म्हणून व्हिडिओ नका बनवू, हिंदूच कंटाळून निघून जाईल. फक्त थोडंसं मला क्षमा करावे की मी ज्या कार्याला हाती घेतले ना ते मला बंद नाही करायचं आहे, ती खूप गरजेची आहे. भोजन गटातून मी पैसा कमवायचो, ते भोजन गटा, ह्या भोजन गटातून मी लोक कमवते. माझ्या हिंदू संस्कृतीबद्दल घराघरामध्ये जाऊन लोकांना सांगतोय. मी बोलतो ना माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, म्हणजे माझ्यासाठी कोणी आदर्श असेल 3 नाव नाही मी, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू होता लवजीबाबा साळवे, अण्णाभाऊ साठे, आणि एकदम मुळात आवडतं नाव म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला खूप आवडतं. नमस्कार, दिलखुलास गप्पाच्या आपल्या नव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी हिंदू जनजागृती, सनातन धर्म याच्याबद्दल स्वतःचा आयुष्याचा पूर्ण कल चेंज करून त्याच्यामध्ये स्वतःला पूर्ण झोकून ते काम करत आहेत. आणि त्यांना खूप काही तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे आणि खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीतसुद्धा नाहीत, ज्या आपल्याला त्यांच्या माध्यमातून कळणार आहेत. तर आपण अशा व्यक्तीला आज भेटतो आहे. त्यांचं नाव आहे सचिन गायकवाड. बरेच लोक त्यांना भोजन कट्टा या नावाने ओळखत असतील. तर आपण यांच्याशी गप्पा मारू. आज खूप काही नवीन ऐकायला मिळणार आहे, नवीन शिकायला मिळणार आहे, मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहिला प्रश्न माझा असा आहे की सचिन गायकवाडचा जन्म कुठे झाला? सचिन गायकवाड कसा? खरं तर माझा मूळ जन्म हा मुंबईचा, शिवडीचा, लालबाग परळच. अच्छा. आणि नंतर काही वर्षांत आम्ही आलो बदलापूरला. ओके. जे तिकडे शिफ्ट झालो. बट माझा जन्म हे मुंबईचाच आहे. अच्छा, मुंबईचाच जन्म होता तुमचा. मग पुण्यामध्ये तुम्ही कधी शिफ्ट झाले? पुण्यामधलं काही तुमचं बॅकग्राऊंड आहे? पुण्यामध्ये माझं प्रोग्रामिंगमुळे मला जाणं माझं मोठ्या प्रमाणात झालं. म्हणजे ऑफिसच्या कामात? नाही, मी जे एक पथनाट्य करायचो. अच्छा. व्यसनमुक्ती या विषयावरती. तर मुंबईला मोठ्या प्रमाणात असायचं, पण पुण्याच्या लोकांना असं वाटलं की बाबा एकदा तुम्ही आमच्या इकडे पण येऊन करा. पुण्यामध्ये तुम्ही फक्त प्रोग्रामिंगसाठी. म्हणजे खरं पाहता हे म्हणजे तुम्ही हे जे सगळं कार्य चालू केलं हे आज म्हणजे इंस्टाग्राम चालू झालं तेव्हा चालू झालेलं नाही आहे, हे फार आधीपासून चालू आहे. इंस्टाग्राम हा तुमच्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म बनला नंतर. हां, म्हणजे जर माझे काही व्हिडिओ बघाल तुम्ही इंस्टाग्रामवरती, किंवा आता मी यूट्यूब हा माझा सगळ्यात जुना चॅनल होता, आय थिंक 2009चा. अच्छा. हां, ते पण मला आयडिया नव्हता आणि एका मित्राने चालू करून दिलेलं. पण त्याच्यावरती मी एकच तो व्हिडिओ टाकलेला. त्या व्हिडिओमधून त्या दिवशी जाऊन मी त्या माझ्या जुन्या आठवणी काढल्या. बरं. का काढल्या? तर माझ्याकडे हार्ड डिस्क आणि लॅपटॉप वगैरे असं काही नसायचा तेव्हा. आणि त्यावेळेस एका मित्राने व्हिडिओ काढलेला आणि माझा फर्स्ट स्क्रिप्ट आलेलं माझं ह्याच्यामध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेलं, माझं राईट आलेलं, म्हणजे स्टोरी. त्यावेळेस मला खूप आनंद झालेला, कारण की मी पथनाट्य करायचो. अच्छा. 2007-08 पासून. पथनाट्याला थोडंसं डिस्क्राईब करू शकतो? सगळ्यांनाच पथनाट्य माहिती, आता मला माहिती आहे पथनाट्य, पण एक छोटंसं काहीतरी थोडंसं डिस्क्राईब करू शकतो आपण आपल्याला हे लोकांपर्यंत बोलतो की पथनाट्य काय होतं? आजच्या जमान्यात तर हे सगळं कोण करतही नाही आहे, कारण की आपल्याकडे सोशल मीडियासारखे प्लॅटफॉर्म्स आलेत. तर पथनाट्य ह्याला तुम्ही थोडंसं काहीतरी डिस्क्राईब करू शकता की काय आहे नक्की पथनाट्य, कसं असायचे, काय व्हायचं त्याच्यामध्ये नक्की? पथनाट्य ज्याला आहे ना, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला बोलतात स्ट्रीट प्ले. म्हणजे रस्त्यावरती उभं राहून आपण लोकांना जनजागृतीसाठी ते एक नाटक करायचो आपण प्रत्येक विषयाचे. आणि माझा विषय एकच होता, तो म्हणजे रस्त्यावरती व्यसन करू नका, सिगरेट पिऊ नका. ओके. आणि तुम्हाला ना एक खूप म्हणजे आज मी मन मोकळेपणाने बोलतो, कारण की आपल्या चॅनलचं नाव दिलखुलास आहे. बरोबर. तर जर प्रेक्षक बघत असतील तर त्यांना खूप आवडेल ह्या वर्ड्समध्ये की आपण एखाद्याला बोलतो ना, किती बडबड करतोयस, अरे किती बोलतोयस. ते मला खूप बोलायला आवडायचं, पण चला बोलू कोणासमोर, कोण ऐकायलाच तयार नाही. बरोबर. लोक कंटाळायचे.
आणि मग मी पथनाट्य करायचो. आणि मग माझ्याकडे एक विषय भेटलेला की बाबा तो म्हणजे होता व्यसनमुक्तीचा. खूप तळमळीने बोलायचो. बदलापूरला राहायचो होतो आणि जॉबला होतो मी सँटाक्रूजला. अच्छा. बदलापूर टू सँटाक्रूज प्रवास करायचो आणि असं बसून असायचो ट्रेनमध्ये. तर मग मला असं वाटायचं की मी या ट्रेनमधले पब्लिक कोणतरी मोबाईल बघते, कोणीतरी असं पेपर वाचते आणि झोपले. त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता. मी 2009-10-11ची वार्ता करतोय. तर मग जस्ट असंच मोबाईलमधून लोक बघायच्या वेळी आपले ते अँड्रॉइड मोबाईल असायचे पण छोटे, एवढे हे नव्हतं. आणि मग त्यावेळेस मी बोर्ड घेऊन उभं राहायचो की बाबांनो रस्त्यावरती सिगरेट पिऊ नका, बिडी पिऊ नका. ते प्रोग्राम करता करता मला एका सरांनी पहिले शाळेत बोलवलेलं, छबिलदास दादरच्या. आणि त्या शाळेमध्ये मी मुलांना लेक्चर दिलेलं. आता लेक्चरमध्ये पण एक ट्विस्ट आहे की मलाच नाही माहिती काय बोलायचं, कारण की मी माझं एज्युकेशन कधीच कोणाला सांगितलेलं नाही आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज होता. मी LLBच्या स्टुडंटला लेक्चर्स देतो आहे. आता माझ्या कॉलेजमध्ये लेक्चर जास्त असतात. अच्छा. हां, म्हणजे तुम्ही व्हिडिओजवरती बोलात मगाशी की तू हिंदुत्वाबद्दल बोलतो, तर मी मुळात सुरुवात करतो की मी हिंदुत्वाबद्दल नाही बोलत. मी कट्टर हिंदू म्हणून कधीच बोलत नाही. मी जागृत हिंदू म्हणून काम करतो. जागृत हिंदू म्हणजे काय, तर मी जागा आहे तर मला कोणी मारू शकत नाही. पण मी झोपलेलो असेल तर मला कोणी मारू शकतो. बरोबर. माझ्या घरातलं काही चोरी करून जाऊ शकतो. पण मी जागा आणि माझ्या समोर कोणतरी चोरी करतं आणि मला मारतं आहे तर मी दुबळा आहे, मी लाचार आहे. तर मला तसं नाही बनायचं आणि मला झोपलेलंही नाही बनायचं आहे. आणि कट्टर हिंदू तर मला अजिबात नाही बनायचं, कारण की माझा हिंदुस्थान आहे, माझा देश आहे, माझी संस्कृती आहे. मग मी कट्टर आणि प्रत्येक वेळी रागिष्ट का म्हणू. कधी कधी आपला बाळ, आपल्या घरातला लहान मुलगा एखादी वस्तू तोडतो, आपण बोलतो हे जाऊन दे तोडू, लहान बाळ आहे. पण हे दुसऱ्याने तोडलं तर. त्यामुळं आपला देश, आपल्या देशातल्या लोकांनी काय केलं चालेल, पण बाहेरचा येतोय आणि आपल्या देशातल्या वस्तू तोडतोय. मग मला ते त्रासदायक. जागृत हिंदू राहिलं पाहिजे की तो आलाच कसा काय. बरोबर. त्यामुळं मी माझ्या ह्या पुढच्या जनरेशनला सांगतोय की भाऊंनो, हातामध्ये भगवा ध्वज घेऊन जय श्रीराम नाही पाहिजे. प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जय श्रीराम हा शब्द पोचला पाहिजे. तो भगवा ध्वज घराघरामध्ये जाऊन लावूया. कोणत्या घरात हा प्रश्न पडतो. तर ते जे आपली घरं लुटली गेली, तर आपलं पहिलं घर कोणतं होतं, पाकिस्तान. दुसरं घर होतं बांगलादेश. आणि ह्याच्या पहिल्याची घरं कोणती होती, इराक, इराण, अफगाणिस्तान. ही आपली घरं आहेत. त्या घरांमध्ये जाऊन आपल्याला ध्वज लावायचा आहे. मग तो जागृत हिंदू आहे. बरोबर. कट्टर हिंदू म्हणजे फक्त आपल्याच घरात ओरडायचं जय श्रीराम, दुसऱ्या दिवशी कोणतरी येऊन आपल्याला परत मारतोय. किती दिवस आपण भांडणं करणार आहे. आणि ह्याच्याने तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा की आपण फक्त कट्टर बनतो त्या दिवसासाठी. 22 जानेवारीला आपण खूप कट्टर हिंदू झालो, रामभक्त झालो. बरोबर. दुसऱ्या दिवशी प्रभू श्री रामांचे जे बॅनर होते पॉलिटिकल्स किंवा जे आपण लोकांनी लावलेले ते रस्त्यावरती पडलेले होते. हा हिंदू नाही बघायचा, नाही हिंदू म्हणायचं मला. बरोबर. तुम्ही आत्ता बोलताना एक गोष्ट बोललात की हिंदू हा फक्त भारतापुरती नव्हता, जसं की इराक म्हणाले, इराण म्हणाले. याच्याबद्दल तुम्ही थोडंसं अजून डिस्क्राईब कराल की म्हणजे तुम्ही म्हणताय की म्हणजे आजपर्यंत आमच्या जनरेशनला हेच माहिती आहे की पाकिस्तान आणि POK ह्या दोनच आपले भाग हे जे कॅप्चर्ड झाले, म्हणजे हे काय ज्या वादाच्या गोष्टी आहेत, हे सोडून तुम्ही जसं आता म्हणाले की इराक, इराण याचा काय इतिहास आहे, म्हणजे याच्याबद्दल तुम्ही हिंदूंना तिथे कसं प्रेड करता, काय म्हणजे तुम्ही कसं म्हणता. म्हणजे जर तुम्ही पाहिलं की अटके फार झेंडा फडकविला. बरोबर. बरोबर. हां, हे शब्द आपण ऐकत आलो आहे. बरोबर. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. बरोबर. हा जो सिंध भाग जर तुम्ही कधी स्टडी केलात ना, तुम्ही आजही अफगाणिस्तानामध्ये सिंधी समाज मोठ्या प्रमाणात आहेत. आजही. ओके. आजही अफगाणिस्तानामध्ये हिंदूंची मंदिरं आहेत. बरोबर. मोठ्या प्रमाणात आहे. मग कसं काय, हिंदुस्थान तर आपला हाच आहे ना, मग अफगाणिस्तानमध्ये हिंदूंची मंदिरे कशाला, हा क्वेश्चन मार्क आहे. तर ह्याचा अर्थ की त्या काळात हिंदू तिकडे मोठ्या प्रमाणात होते, तो हिंदूंचा देश होता. अरब हे नाव वेगळं आहे. अरब आणि अफगाणिस्तानचा काही संबंध येत नाही. हे आपलं मेंटॅलिटी असं झालेलं आहे. आता ह्याच्यामुळे तुम्हाला एक ना खूप समजेल की भारताचा पहिला एक देश जो मुस्लिम राष्ट्र बनला तो होता पाकिस्तान. बरोबर. भारतातला पहिला राज्य बनला तो म्हणजे इस्लाम राज्य बनला. तो म्हणजे कोणता, तो आहे काश्मीर. खूप दुःखाची गोष्ट आहे. राज्य एक भारत, एक देश गेला डायरेक्ट पाकिस्तान नावाचा, एक राज्य गेला, राज्यामध्ये पोहोचले. आता तेच राज्य आपल्या हळूहळू होत चालले आजूबाजूला. नाही तर आपण बघतोच आहे रोज. आपण डायरेक्टली बोलतो की सर्व धर्म समभाव, मान्य आहे ना, पण आई आपल्या बाळाला प्रेम करते आणि भाच्याला किंवा पुतण्याला मारते, तर ती आई कुठेतरी लोकांच्या मनात खुपसेल की आई तू चुकीचं करते. जे प्रेम लहान भावाला करते, मला करते, तेच चुलत भावाला पण करणार, मावशीच्या मुलाला पण करणार. मग सर्व धर्म समभाव बोलायचं आणि तिकडे एक जमात मोठ्या प्रमाणात वाढवायची, तर हे मला भविष्यात धोकादायक आहे. आज जर तुम्ही इराक, इराणची किंवा अफगाणची जर यांचं पाहिलं, तालिबानी लोकांचं घरात घुसून फायरिंग करतायत. मी भारतातल्या माझ्या बांधवांना काय बोलतो माहिती आहे का, आता आपण नाही काढू शकत कोणाला
आणि शक्यही नाही आहे. बरोबर. हे विसरून जायचं. आता आपण आपल्याच घरामध्ये चांगल्या गोष्टी नाही बनवत आहे तर वाईट गोष्टीला कसं संपवणार. चांगल्या गोष्टी वाढल्या पाहिजे. पहिला आज आपले जे सण उत्सव आहे ना फक्त दारूपुरते राहिलेले आहेत, पार्टीसारखे झालेले आहेत. आज रंगपंचमीसारखा उत्सव हा एक इव्हेंट झालेला आहे. त्यामुळे तुम्ही आता पुन्हा हिंदू संस्कृतीमध्ये नाही आणू शकत. खरं आहे. मुळात आपली संस्कृती आणणं गरजेचं आहे. त्यामुळे जो इराण तुम्ही म्हणताय तर तुम्ही माझ्या मुस्लिम बांधवांचे कोणतेही सण बघा. हां, मला एक अजूनही सांगायचं आहे की मी मुस्लिम बांधव का म्हणतो. मला बरेच जण कमेंट करतात मुस्लिम नाही मला बांधवच बोलावं लागेल. कारण की हा आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म जो आहे ना तो सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. तो त्याचा शब्द जेवढा प्रेमाने आहे ना म्हणजे आजही मी सकाळी ज्यावेळी झोपेतून उठतो तर सगळ्यात पहिले मी कराग्रे वसते लक्ष्मीकर मध्ये सरस्वती कर मूले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. मी हा श्लोक म्हटल्यानंतर उठतोय. माझी पहिली दिवसाची सुरुवात आहे. सूर्यभगवान येतेवेळी मी त्यावेळी उठतोय. मी माझ्या हातानं सांगतो की भगवंत तुम्ही माझ्या जवळ आहात आणि जर कणकण मे भगवान आहे तर इथं माझा सगळा बांधव आहे माझा आहे. माझी लढाई तेव्हा जो माझ्या विरोधात येईल. सुरुवात माझी लढाई त्यांच्याशी नाही, मी प्रेमातही घेईल. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये मुस्लिम मावळे होते असं आपल्याला सांगितलं जातं. पण त्याच मुस्लिम मावळ्यांनंतर हिंदू धर्म स्वीकारलेला मोठ्या प्रमाणात. हे सांगितलं जात नाहीये. दुःख त्याचंच आहे. जे म्हणजे सांगताना तेच सांगितलं जातं जे त्यांना सांगायचं होतं. खरं काय हे सांगितलं जात नाहीये. दुसरी गोष्ट जर तुम्ही अशी बघायला गेलात तर की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सेनापती होते. मी आजही छाती टोकून सांगतो, जे पण ओरडून सांगतात ना, मी बोलतो 100 नका 11 नका, मला फक्त 5 सेनापतींची नावं सांगा, मुसलमान सेनापतींची दाखवा शोधून. नाहीच आहेत. ह्याचा अर्थ की छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये जे मुस्लिम होते त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला बिकॉज आमचा राजा जो दैवत होता ना तो जातपात बघत होता. त्यांचं एक होतं मूळ म्हणजे हिंदुत्व. म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. इस्लामिक स्वराज्य नाही, इसाई स्वराज्य नाही, हिंदवी मराठी स्वराज्यसुद्धा नाही केलं त्यांनी. बरोबर. ही खूप विचार करण्यासारखी आहे. मग हिंदवी स्वराज्य काय म्हणजे सर्व धर्म समभाव नाही आला इथं हिंदुत्व झालेलं आहे. ह्या सनातन संस्कृतीचा तुम्ही आनंद घ्या. या सनातन संस्कृतीतले सगळे जेवणाचे प्रकार तुम्हाला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी गोमांतक म्हणजे गोव्याला गेले किंवा कर्नाटकात गेलेत या सगळ्यांच्या भाषेचा मूळ अभ्यास छत्रपती संभाजी महाराजांना सांगितलेला. अच्छा. हे आपण विसरून गेलेलो. आपण फक्त बोलतो शिवाजी महाराज जय शिवाजी महाराज. नाही, छत्रपती शिवाजी महाराज पहिला प्रत्येक व्यक्तीला ओळखायचे. पोर्तुगीज ज्यावेळी आलेले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबद्दल पण बारीक अभ्यास केलेला की भविष्यात धोकादायक आहे की नाही. फक्त मुघल बोलून नाही चालणार आपल्याला. त्यांची तर दूरदृष्टी होतीच याच्यात. खूप म्हणजे शिवाजी महाराजांनी जे केलं म्हणजे त्यावेळेस आता आपल्याकडे सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी काहीच नसताना त्यांनी एवढे गड किल्ले जिंकणं म्हणजे हे आपण आजही विचार नाही करू शकत की त्यांनी हे कसं केलं असेल जे त्यांनी तेव्हा करून दाखवलं आहे. तो तर एक वेगळाच भाग झाला. मला आता एक असा प्रश्न विचारायचा तुम्हाला, या सगळ्यातून तुम्ही नवीन जी तरुण पिढी आहे आपली त्यांना तुम्हाला ह्या हिंदू संस्कृतीपर्यंत पोचवायचं आहे किंवा याचा प्रचार तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोचवायचा आहे, तर तुम्हाला काय वाटतं ते कोणत्या मार्गाने तुम्ही तिथपर्यंत पोचू शकता किंवा जे तुम्हाला हवं आहे म्हणजे जे तुम्हाला असं वाटतं की हिंदू संस्कृती ही नवीन पिढीकडे अशी प्रेझेंट व्हायला पाहिजे, तर असं काय विजन आहे तुमचं किंवा असे काय टार्गेट्स आहेत की असं केलं तर आपण आपला हिंदुत्व इथपर्यंत नेऊ शकतो, असं काय तुमच्या डोक्यात? कसं माहिती आहे, एकटा चालो रे म्हणजे आता मी निघालो आहे, माझा घरातून शेड्यूल निघतो म्हणजे आता ठीक आहे, आता बऱ्याच ठिकाणी ओळख झाली तर म्हणजे वडापाव खायचं मन झालं तर मी खाऊ शकतो. बरोबर. तुम्ही विचार करा, जसं मी आज इथं आलो, माझा दिवस गेला आहे किंवा मी डेली प्रोग्राम करतो, माझा जॉब बंद आहे, माझा बिझनेस बंद आहे, तर माझ्याकडे इन्कम सोर्स कुठून येईल? नाही आहे माझ्याकडे इन्कम सोर्स. आणि लग्नाचा खर्च येतो एवढा मोठा, तर धर्मकार्याचा किती खर्च येत असेल? आणि मी कोणाशी बोललेलो सुद्धा नाही आहे. माझ्या घरी खूप मला अगेन जातात की सचिन तू नक्की करतो काय? नक्कीच 100% मला फायनान्शियली खूप प्रॉब्लेम होतो. बट फायनान्शियली प्रॉब्लेम असताना मी XYZ व्यक्ती, ज्याचं नाव घेणं योग्य नाही आहे, तो व्यक्ती यूट्यूबवरती येऊन व्हिडिओ बनवतो आणि आपल्याला ब्रेन वॉश करतो आणि आपण सगळे त्याच्या शब्दाला ऐकून सत्य मानतो. पण ज्यावेळेस आता बरेच जण त्याच्या अगेन्स्टही गेले आणि ज्यावेळी सत्य परिस्थिती कळाली तर कळालं हिचं फेक, हे खोटं बोलतो आतापर्यंत. मी त्या व्यक्तीच्यावर तर आजच्या 3 वर्षापूर्वी बोललेलो की ही सगळी खोटी स्टोरी आहे. पण काय होतं त्याच्या पाठी मग एक बॅकिंग आहे पैशाची की तू कर बिंदास, आम्ही आहोत तुझ्यासोबत. बरोबर. आजचा जो यूथ आहे ना, या यूथला ना डायव्हर्ट करण्यासाठी एक टीम काम करते. मग हा यूथ काय करतो, मग ती क्वेश्चन मार्क बनतो 4 गोष्टीमध्ये. एक, सचिन भाऊ प्रॉब्लेम काय नाही रे आम्हाला मंदिरात जायला, पण ते ना गरीबाला पैसे दिले पाहिजे ना, ते शंकराच्या पिंडीवरती दूध टाकतायत. सचिन भाऊ प्रॉब्लेम काय नाही रे यार, ते भटाला ब्राह्मणाला त्या पुजाऱ्याला पैसे द्यावे लागतात, ते बाबा सत्संग करतात.
भाऊ ही ना चित्र बनवले सगळं आपल्यासमोर. हेच वेस्ट ऑफ मनी त्या लोकांमध्ये पण चालतं. ब्रेन वॉश चालतंय. आम्हाला फक्त दूध दाखवलं जातं. अरे पण ती प्रथा आहे आणि त्या प्रथेपेक्षा त्यामध्ये सायंटिफिक रिझन आहे. बरोबर. विदाऊट तेलाचं काण आपण फोडणी देते जेवणात. तेल कशाला वापरतोय? तसंच ज्यावेळेस आपण आपल्या हाताच्या धारण शिवलिंगावरती ज्यावेळी दूध टाकतो तर त्याची ओरा बनते. शिवलिंग इज नॉट दगड, कॉमन नाही आहे ते. कधी फक्त तिथं बसून फक्त 7 वेळा ओम नमः शिवायचा गुंजन करा फक्त असं बघून. आज आपल्याला हे नाही माहिती की शिवलिंगावरती आपण दूध कसं व्हायचं. त्या शिवलिंगावरती कार्तिक भगवान आहे, गणपती बाप्पाचं आगमन आहे, इथं नंदी भगवान आहे, इथं कासव भगवान आहेत. यांना आपण जेव्हा दूध अर्पण करतो त्यावेळी आपली ओरा ना ही सकारात्मक ऊर्जा बनते आणि निगेटिव्ह एनर्जी आपल्याला फील होतं निघतेवेळी. पण त्यावेळेस आपण मंत्र उच्चारण आपला जो स्वर असतो तो स्वर कोणता चालला आहे त्या स्वरा पद्धतीने आपण ते दूध अर्पण केलं पाहिजे, म्हणजे जल दिलं पाहिजे. हे आपल्याला माहिती नाही. मग ही पद्धत नाही या मुलांना सांगितली जात नाही आहे. आणि आता जसं मी शनिवारचं सांगतो, मी बऱ्याच लोकांनी प्रॅक्टिकल सांगितलं की शनिवारच्या दिवशी ना एक दिवा लावा तुपाचा पिंपळाच्या झाडाला आणि तुम्ही एक दूध, काळं तीळ आणि गूळ हे मिश्रित करून तुम्ही पिंपळाच्या झाडाला टाका आणि त्या भगवंताला प्रार्थना करा. आणि एक मंत्र जो मला आता बोलणं योग्य नाही आहे. मग ही प्रथा मी नाही सांगितली, मी ऐकली आहे. पण ही प्रथा राजा महाराजांनी केलेली आहे. काही लोक अंधश्रद्धामध्ये बोलतात, त्यांना पण त्याचे काही ना काहीतरी अनुभव आलेच असतील. त्याचं रिझन काय? गूळ, काळं तीळ आणि दूध आणि पिंपळा झाडाला का? पिंपळ ऑक्सिजन देते. पण ज्यावेळेस आपण हे अर्पण करतो त्यामुळे आपल्यामध्ये एक वेगळी एनर्जी येते वायूच्या रूपातून आणि आपलं माइंड लेवल चेंज होतं. ताप आल्यावरती आपण एक गोळी खातो ज्याला कोरेसिन म्हणून किंवा कोणतीही गोळी असेल. मग त्या एका गोळीने लगेच ताप जातो, डोकं लगेच दुखायचं थांबतं. पेन किलर नाव दिलं म्हणजे ते पेनिंग थांबतं. जर तुम्ही ह्या गोळीला फॅक्ट मानता एका केमिकलला, तसंच रिॲलिटीमध्ये पृथ्वी, चंद्र, वायू, अग्नी, जल ह्याच्यातून आपलं पृथ्वीचं पंचतत्व आहे ना. बरोबर. मग तसंच ह्या सगळ्या रिलेटेड गोष्टीला आपल्या ज्यावेळी ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत, मी मध्ये कट करतो भाऊनो, आध्यात्मिक आणि पूजापाठमध्ये खूप फरक आहे. पूजापाठ म्हणजे जी आपण अगरबत्ती वगैरे करतो. आध्यात्मिक म्हणजे मनामध्ये, हृदयामध्ये देव शोधणं, त्या श्वासात देव शोधणं. आणि त्या आध्यात्मिकला मारलं जाते पूजापाठच्या नावाखाली. आध्यात्मिक भाग एवढा प्रेमळ आहे ना की इथं मी जर बसलो आणि मी तुमच्याशी बोलतो तरी मला असं वाटतं की मला कोणी बसवलं नाही आहे. एक अशी शक्ती जिने मला इथं बसवलं आणि मी बोलतो त्यांच्या कृपेने. आध्यात्मिक ती शक्ती आहे. आणि अजूनही जे पण छत्रपती शिवरायांच्या, मी माझ्या प्रत्येक शब्दात बोलतो की छत्रपती शिवरायांच्या हिंदू संस्कृतीला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना माहिती नाही की शिव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शिव ही शिव का अवतार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणी मनुष्यरूप नव्हतं, नाही तर साधन होतं अफजल खानाबरोबर फेस करणं, शाहिस्ते खानाशी फेस करणं, आग्र्याला जाणं, तिथं डायरेक्टली फेस टू फेस बोलणं नव्हतं शक्य. नाही, ही गोष्ट खरी आहे. तर शिव ही शिव का रूप आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे शिवचा अवतार आहे. ते प्रत्येक युगात बोलतात ना महादेवांनी अवतार रूप घेतलेलं आहे. हे आपल्याला आता अंगावरती काटा येतो या शब्दाशी बोलताना. म्हणजे हिंदुत्व एवढं प्रेमळ आहे. हिंदुत्व हे भांडणं नाही आहे. मला सगळ्यांना एक प्रेमाने सांगायचं की हिंदुत्व हे भांडणं नाही आहे, हिंदुत्व हे चिडचिड नाही आहे. हिंदुत्व एक ना संकल्पना आहे की जी और जीने दो. बरोबर. तू मला प्रेमाने पाणी दे, मी तुला प्रेमाने गुलाबजामुन गोड पदार्थ देईल का? तू मला प्रेमाने बसव, मी पाहुणचार करेल तुझा. हिंदुत्व ते सभ्यता, संस्कार आहे, मूळ आधार आहे हिंदुत्व. ज्या पद्धतीने त्याला दाखवता येत तसं नाही येते, नाही आहे. तर मला असं विचारायचं होतं, तुम्ही आता महाराष्ट्रभर हे कार्य करत फिरताय, तर तुमचा आत्ता म्हणजे आधीचा, म्हणजे तुम्ही तर आता तुमच्या वयाच्या जवळपास 18व्या वर्षापासून ह्या कामात स्वतःला झोकून दिलेलं आहे. तर तुम्हाला तेव्हाच्या काळामध्ये तुम्ही जे काम करत होता आणि आत्ता काम करत होता याच्यामध्ये काय फरक दिसतो? जसं की तुम्हाला असं आधी वाटत होतं की आधीचा जो लोकांचा विचार करण्याचा जी पद्धत होती त्याच्यात आणि आत्तामध्ये काय फरक दिसतो तुम्हाला? फरक हा तेव्हाही नव्हता. म्हणजे तुम्ही दिलीप कुमार नावाच्या व्यक्तीला ऐकलं का? दिलीप कुमार नाव तर ऐकलं. का अशी वेळ आली की त्याचं नाव युसुफ खान होतं, त्यांनी दिलीप कुमार नाव ठेवलेलं. म्हणजे त्यांनी तेव्हासुद्धा शाळा खेळत होते ते लोक. म्हणजे तुमची मधुबाला घ्या, कोणते पण हिरो हिरोईन घ्या, संजय दत्तची आई घ्या किंवा सलमान खानचे वडिलांनी कोणाशी लग्न केलं, गेम प्लॅनिंग हा त्यांचा तेव्हापासून चाललं आहे, आज नाही चाललेलं आहे. बरोबर. आपल्याला असं वाटतं की ते परफेक्टली काम करत आहेत. आज डायरेक्टली कोणता पण दर्गा किंवा मध्ये सांगतात की 1000 वर्ष जुना, 1000 वर्षाचा काय संबंध देतो आहे तुम्ही, कोणताही प्रूफ देत आहे. म्हणून मुळात म्हणजे मला व्हिडिओवरती डायरेक्ट बोलणं योग्य नव्हतं. पण कसं माहिती आहे, सगळ्यात पहिली गोष्ट ना, भय आहे ना, भय हा काढून टाका. भय हे चित्र आहे फक्त, सत्यता नाही आहे. सत्यता फक्त आपलं कर्म आहे. बिनधास्त कर.
अधार्मिक किंवा कोणी दुश्मन नावाचा वस्तू नसतो. एकच वस्तू सत्य परिस्थिती म्हणजे भगवंत परमेश्वर आपल्यासोबत आहे. ती एवढी मोठी आपल्या शक्तीसोबत आहे ना की तुमचं त्यांनी ठरवल्याशिवाय आपलं कोणी वाकडं करू शकत नाही. त्यामुळे मी जे पहिला बघायचो की हिंदुत्वाच्या विरोधात कसं काम करायचं, त्यावेळेस नेहमी अंधश्रद्धा हिंदू धर्मामध्येच साधू संतांना कॉमेडीमध्ये दाखवलं जायचं. म्हणजे हिंदू धर्माला गोड पद्धतीने तेव्हाही संपवलं गेलं आहे, बदललेलं काहीच नाही. आता फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे, पण आता लॉस त्यांना झालेलं आहे. बरोबर. सचिन गायकवाड नावाचा पोरगा तेव्हा एकटे वेळेस 10 जणांना बोलायचा, आता एका वेळेस लाखो लोकांना बोलू शकतो. आणि मला वाटत नाही बोलणं मी कोणाचे नाव नाही घेणार, बट मला आज प्राऊड फील होतं या गोष्टीचा की मी सोशल मीडियावरती सगळ्यात कमी फॉलोअर्समध्ये, मी खूप कमी आहे. म्हणजे मी बघतो ना बाकीचे ज्यांचे 25 मिलियन आहेत, 11 मिलियन आहेत सगळे, आणि मी एक अगेनचा व्हिडिओ बनवलेला त्यांच्या की अरे काय हे फक्त सोशल मीडिया फक्त येतात कॉमेडी व्हिडिओ बनतात. आजच्या डेटला मला माहिती की ते लपून छपून कॉल आणि SMS करतात. सचिन भाऊ तुला फुल सपोर्ट आहे, तू खूप छान काम करतो आहे, पण आम्हाला आपला हिंदू बंधू सपोर्ट नाही करत म्हणून आम्ही त्या विषयावरती येत नाही. आपलं मूळ दुःख हेच आहे. तेच आहे. आणि ते सोशल मीडियाचे टॉप लेवलचे, मी नाव नाही घेणार कोणाचे, ते हसत असतील कदाचित, पण त्यांचा मला सपोर्ट असतो. ते बोलतात की तू भारी करतो आहेस आणि तुझी गरज आहे आणि आम्ही तुला ॲज अ बॅकस्टेज सगळ्या पद्धतीने सपोर्ट लावतो. म्हणजे ज्यांचं मी हीच तुमच्या कामाची पोचपावती आहे. यस 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 यस. म्हणजे आपण असं नाही बोलू शकत. आता मी बंद केलं कंटेंट क्रिएटरच्या आगेच बोलणं, पहिला बोलायचो, बट आता त्यांचे फोन येतात, ते बोलतात भाऊ हा विषय जरा आम्हाला असं वाटलं, आमच्याबरोबर हॉटेलमध्ये असं जरा झालं, तू घेऊ शकतोस, भाऊ विशालगडाबद्दल बोल, मला बोलणं हे नव्हतं. तुम्ही आता हा विषय काढलाच आहे विशालगडाचा. विशालगडाच्या विषयाला इतकं का झाकलं जातं आहे, तुम्हाला काय वाटतं याच्यामागे काय आहे? म्हणजे हे का असं इतकं, म्हणजे आपण किती वेळ गप्प बसायचं? हा ॲक्च्युलीमध्ये खूप मोठा विषय आहे भाऊ. म्हणजे सॉरी मी पुन्हा एकदा कट करेल. झाकलं कुठे गेलं आहे, आलं वरती. आता ते विशालगडचं एक बहाणा आहे, राम मंदिर एक बहाणा, आता अयोध्या तो मथुरा तो बाकी ती ना, तसं विशालगड एक बहाणा आहे. विशालगडच नाही ना, भारतातल्या सगळ्या गड दुर्गांवरती त्यांनी असं केलेलं आहे. म्हणजे किल्ला बोलायला मला एका ताईने मना केलेलं, मी सुद्धा किल्लाच म्हणायचो. मग आता कुठेतरी मी किल्ला शब्द बोलायचं बंद केलं, त्याचा अर्थ मी शोधला, तो खूप चुकीचा होता. सो मग मला किल्ला बोलायचं मी बंद केलं. गड आणि दुर्गा हा शब्द खूप चांगला वाटेल. आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन बोलायला भेटलं मला सुद्धा. माझी इच्छा होती की किल्ल्याविषयाबद्दल मला बोलायचं होतं, पण आज झालं बोलणं. तर गडदुर्ग आहे ना, विशालगड हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा विषय होता, पण विशालगडामुळे आता खूप इतिहास बाहेर निघणार, खूप अनेक गडांच्या जे का अनधिकृत थडगे ते निघणार. काही दिवसांपूर्वी मी एक यूट्यूबवरतीच एक चॅनलवरती बघत होतो, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की हा जो विशाळगडावरती जो प्रयत्न झाला हा काही दिवसांपूर्वी रायगडावरती सुद्धा झाला होता. हो. आणि त्याच्यावरतून खूप मोठा इश्यू पण झाला, पण मग तो मीडियापर्यंत पोचला नाही. आणि मग ह्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आज तिथे कोणालाच जायला अलाउड नाही. म्हणजे तिथे आज हिंदू पण नाही जाऊ शकत. त्या रायगडावर जिथे शिवाजी महाराजांचं सगळं आयुष्य त्याच्यावरचं होतं, त्या रायगडावरती आज आपला हिंदूही नाही जाऊ शकत. म्हणजे त्या जागेवर, रायगडावरती नाही म्हणता येणार, ती एक पर्टिक्युलर जागा आहे जिथे त्यांनी त्या जागेला कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. आणि तो ॲक्च्युली तो विषय फार मोठा झाला, म्हणजे तो मीडियावरती नाही आला, पण त्या जागेवरती आज तुम्ही आणि मी किंवा कोणच नाही जाऊ शकत. इतकं मोठं दुर्दैव आहे. दादा मुंबईतले किंवा भाऊचा धक्का तुम्ही बघितलात. हो. समुद्र खूप मोठा आहे ना, पण मुंबईपासून महाराष्ट्रातला किंवा भारतातला समुद्र तुमचा आमचा नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. ते समुद्र कोणतरी चालवतं आता. म्हणजे गडदुर्गांबद्दल बोलणं आपण खूप मागे गेलो आता. म्हणजे फिल्म इंडस्ट्री आहे ना जी, तीसुद्धा आपली नाही आहे. तुम्ही गडदुर्गांमुळेच मी हा विषय घेतो आहे. आपण स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर जे फळफ्रूटवाले असतात ना, त्या हातगाड्या असतात, बरोबर, त्या कोणाच्याच कधी ऑब्झर्वेशन केलेलं आहे का? बघा, कोणाच्या पोटावरती पाय मारणं चुकीचं आहे. प्रत्येकजण आपल्या कर्माचं, आपल्या मेहनतीचे कमवतो आहे, बरोबर. बट हे मेहनतीचं नाही, हे एकाच्या पोटाला पाय मारले जातं, ते म्हणजे आमच्या हिंदू बांधवांच्या. आणि मी पुन्हा एकदा अभिमानाने मी मराठीला मानतो. मी स्वतःला किती जागृत हिंदू आणि हिंदू केलं ना, तरी मला मराठी या शब्दाबद्दल खूप अभिमान वाटतो. कारण की मी माझे गुरुवर्य लवजी वस्ता साळवे, अण्णाभाऊ साठे, मी त्या गोत्रातला, त्या समाजातला आहे, म्हणजे मातंग समाजातला आहे. मी हिंदू मातंग लिहितो, म्हणजे हिंदू शब्द छत्रपती शिवरायांमुळं, मातंग शब्द म्हणजे लवजी वस्ता साळव्यांमुळं. मला खूप लोकांनी त्याच्या अगेन्स्ट गेलेले, हे नाही बोलायचं नाही. माझ्या कुलदेवतांसाठी तुमच्यासमोर मी नाही झुकणार. बरोबर. तर कुलदैवत म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज, कुलदैवत म्हणजे माझे लवजी हिंदू वस्तात साळवे. म्हणजे मग मी त्यांचं नाव घ्यायचो आणि तिथं मी लिहिलं हिंदू मातंग.
आणि तिथून हे माझं वॉर चालू झालं. इंस्टाग्रामवरती माझी म्हणजे मी प्रसिद्ध कुठे झालं असेल त्या नावामुळे झालं. बायोमध्ये मी हिंदू मातंग लिहिलेलं. अच्छा. मला कोणीच कधी अगेन्स्ट नव्हतं गेलेलं. सगळे हिंदू मातंग नाही लिहायचं असं. मला असं का, तर विशालगडाचा तो विषय तो इथून सुरुवात होतो आहे की जेवढे गडदुर्ग आहेत त्यांना कसं कॅप्चर करायचं आहे. आज जर तुम्ही मुंबईच्या कोणत्याही स्टेशनला किंवा कुठे गेलात, मुंबई सोडा तुम्ही दिल्लीसारख्या स्टेशनला, हजरत निजामुद्दीनला स्टेशनवरती, तिथे डायरेक्टली मोठी मजार आहे. मजार म्हणजे काय, माझ्या मुस्लिम बांधव जे माझे चांगले मित्र आहेत जवळचे, आम्ही बसतो सोबत, तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अल्लाशिवाय आम्ही कोणाला मानत नाही. मग दर्गा नाही म्हणत आम्ही दर्गाला. मग ते मला सांगतात की सचिन दर्गामध्ये ना भावा हिंदू लोक जास्त येत आहेत. आला बांधू बला बांधू, भूत गाडायचं आहे, करणी करायचं आहे, तर तिकडे आपलेच लोक जास्त येतात. मग त्यांची ती एक सिस्टम असते काम करायची की कसं काम करायचं. ते हा गड आहे, ह्याने आम्हाला त्रास दिला आहे ना, तर ह्याचं अस्तित्व कसं संपायचं. ह्याने म्हणजे लक्षात ठेवा, आम्ही श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, हे ह्यानी म्हणतात, हे आपल्यासमोर दाखवतात की शिवाजी महाराज आमचे पण दैवत होते, आम्ही पण शिवाजी महाराजांना मानतो. अरे मानला असं तुमच्या घराघरामध्ये फोटो असता नाही आहे. तुमच्यातले काही लोक मानतात, मान्य करतो आहे, पण ते सुद्धा घाबरत आहेत. आता बघा ना की मला असं बोललं, सचिन भाऊ खूप छान काम करतो रे तू, पण सचिन भाऊ आपल्या समाजाला ना मंदिरात जाऊन दिलं नाही. ही एक एकदम भारी सिस्टम आहे त्यांची. सचिन भाऊ मी पण प्रभू श्री रामांचा भक्त आहे. आणि काय होतं माहिती भाऊ, मी आमच्या गावी ना परवा असंच गेलो तर मला मंदिरात जाऊन नाही दिलं. मग मला कळतं की तू शाळा खेळतोस माझ्याशी. हे तुम्हाला ना सोशल मीडिया, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाल्यांनी लिहून दिलेले मेसेज आहेत. कधी पण हिंदूंना कसं डायवर्ट करायचं. भाऊ तू हिंदू करतोस, तुला माहिती आहे आपल्या लोकांना किती मारलं आहे, तुला माहिती आहे आपल्यावरती किती अत्याचार झाले, हे बोलून समोरच्याला इमोशनल करताना हिंदू धर्मापासून परत पाठी करायचं. पण हे कोण करतं आहे, आपले कोणी करत नाही आहे. मी बोलतो ना माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, जर माझ्यासाठी कोणी आदर्श असेल 3 नाव नेहमी, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू होते लवजीबाबा साळवे, अण्णाभाऊ साठे, आणि एकदम मुळात आवडतं नाव म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव. मला खूप आवडतं. पण काय केलं, हिंदूंना तोडायचं आहे ना, तर पहिला हे नावाला बदनामी करा. आणि हे नाव बदनाम कोण करतं, तर हिंदू करतात असं दाखवा. नाशिकची घटना लोकांसमोर आली ना शेवटी. नाशिकच्या घटनेमध्ये काय केलं, तर पहिला हिंदूंच्या ना फाळण्या तोडा, हिंदूंच्या मेन ज्या फांद्या त्या तोडा. बाबासाहेबांनी कधीच हिंदू धर्माचा विरोध नाही केला, हिंदू धर्माच्या काही गोष्टीचा विरोध केलेला, परंपरेचा. पण आजही बाबासाहेबांचे मित्र त्यावेळेस ब्राह्मण किंवा हिंदू होते सगळे. पण का त्या लोकांनी, समजा कोणत्या लोकांनी, की हे दोघं एकजूट नाही पाहिजे, ह्या दोघांमध्ये डिवाईड करा. आणि मग माझे भावांची ही तुटलीच नाच. आता तुम्ही बघा कधी ट्राय करून, मी व्हिडिओमध्ये जाहीर बोलतो, माझे जे बौद्ध बांधव मित्र आहेत, आम्ही एका थाळीत जेवतो, आता खेळतो सोबत, असं बोलतो. ते काही गोष्टीमुळे तुम्हाला विरोध करताना दिसतील, पण ते कधी हिंदू देवी देवतांचा आणि धर्माचा अपमान करताना नाही दिसणार. तुम्हाला एक मेसेज आलेला दिसेल, पण तो मेसेज तुमच्या जवळचा मित्र कधीच नाही पाठवणार. लिहून देतो, कारण की त्याला आपल्याबद्दल आपुलकी आहे. मी माझ्या बौद्ध बांधवांबद्दल बोलतो आहे. तो कधीच चुकीचा डिसिजन नाही घेऊ शकत, त्याला किती कोणी भडकून द्या. तो बोलेल एक माणूस म्हणून चुकीचा असेल हिंदू कोणतरी, पण देव आणि धर्माबद्दल चुकीचा नाही, तो हेच बोलणार. माझे मित्र सांगतात की सचिन हिंदू धर्म कुठे चुकीचा नाही, हिंदू धर्मातले देवही कुठे चुकीचे नाहीत, पण ह्या हिंदू धर्मातले काही माणसं आहेत ना, आणि खरंच चुकीचे आहेत. मी सांगतो माझ्या हिंदू बांधवांबद्दल, तुम्ही मिरवणुकीच्या नावासाठी आगमनाच्या नावाखाली पिऊन येणार, आणि आम्ही आमच्याच उत्सवांमध्ये दहीहंडीमध्ये शिला की जवानीचं गाणं लावणार. दहीहंडी म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णांचा तो उत्सव आहे ना. मग आपण नाही धर्म तोडत आहे का. प्रत्येक वेळा आपण दुसऱ्या धर्माला नावं ठेवतो, आणि आपल्या धर्म तुम्ही मला दाखवा ना, जुलूस निघतो माझ्या मुस्लिम बांधवांचा, त्याच्यामध्ये कोणती मुलगी नसते का, पिक्चरची गाणी असतात का. मग माझ्या हिंदू लोकांच्या सर्व कार्यक्रमामध्ये शिला की जवानी, काय ते कोणती पण पिक्चरची गाणी का. मग हिंदू धर्म कोण संपवतो दादा. त्यामुळं कट्टर हिंदू नाही, जागृत हिंदू. आणि युवकांना ते सांगायचं आहे. आज लालबाग परळमध्ये मला प्रेम का मिळालं, तर मी मूर्त्यांच्या इथे जाऊन व्हिडिओ बनवायचो. तर असं आहे. म्हणजे मुळात आपल्या ज्या चुका आहेत त्याच आपण बघत नाही आहोत, आणि आपण दुसऱ्यांकडे बोटं दाखवतोय असं मला म्हणायचं. अच्छा. आणि आता मला असं विचारायचं आहे की या सगळ्या म्हणजे हिंदू मुस्लिम, आता सध्याचं महाराष्ट्रातलं झालेलं राजकारण पण फार सगळ्यांनी पाहिलेलं आहे, कसं झालं काय झालं. तर तुम्हाला काय वाटतं की राजकारण ही पण कुठेतरी त्या सगळ्या गोष्टींना मागे खेचतं का, हिंदुत्वाला किंवा काय. राजकारण असं खेचतं म्हणून असं आपण नाही बोलू शकत. राजकारण एक वेगळी भाषा झाली.
ती म्हणजे स्वतःच्या अस्तित्व टिकवण्याची. लाईक अ लगाम, घोडा असतो त्याचा एक लगाम असेल तर तो राजकारणी त्या घोड्याला बरोबर योग्य ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. बट त्या घोड्याच्या बाजूला एक जण ह्या डोळ्या, कारण की घोडा त्याच्या डोळ्याच्या हिशोबाने चालतो. बरोबर. तुम्ही पाहिलं असेल की घोड्याचे इथे असं हे असतं बघा, एक बांधलेलं असतं. आता एक जण त्या घोड्याचे तर चणे दाखवतो उजव्या बाजूला आणि एका बाजूला घास दाखवतोय किंवा घोडी दाखवतोय. घोडा नाही चालणार नीट. तो लगाम ज्या पण राजकारण्याने पकडला तो बिचारा कन्फ्यूज होईल. हिंदूंचं तसं झालेलं आहे. हिंदूंना अर्धा ह्या राजकारणाकडे, अर्धा त्या पक्षाकडे, अर्धा त्या पक्षाकडे. मग जो कट्टर हिंदुत्ववादी पक्ष आहे तो बिचारा कन्फ्यूज आहे. किंवा त्या स्थानिक एरियातला नगरसेवक आहे, त्याला हिंदुत्वासाठी काहीतरी करायचं आहे. मी एक नगरसेवकाबद्दल सांगतो, त्याला असे बरेच नगरसेवक आहेत ज्यांना त्यांच्या स्थानिक एरियात हिंदुत्वासाठी काहीतरी करायचे आहेत. बरेच आमदार आहेत त्यांना हिंदुत्वासाठी काहीतरी करायचे आहेत. बरेच खासदार आहेत ज्यांना हिंदुत्वासाठी काहीतरी करायचं आहे. राजासिंग ठाकूर भैया भाग्यनगरचे, ज्याला आपण हैदराबाद म्हणतो, बघा ना कसे जहाल हिंदुत्ववादी आमदार पण आहेत ते, आणि बिंदास भारतात सर्वीकडे म्हणतो हिंदुत्वाबद्दल बोलतात. बट तसं सर्वीकडे नसेल ना. तसे बरेच MLA आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत, राजकीय कार्यकर्ते आहेत की ज्यांना हिंदुत्वासाठी बोलायचं आहे. पण त्यांच्यासमोर असलेली जी वोट बँक आहे, जी जनता आहे, जी हिंदुत्ववादी विचाराची, ते हिंदुत्व डिवाईड झालेले आहेत. हा हिंदुवादी जो पक्ष आहे, जो जनता आहे, अर्धी ह्याला वोट देते, अर्धी त्याला वोट देते. मग ह्याला जी वोट भेटते तेवढ्या वोटने त्याचं काम नाही भागत आहे ना. त्याला सगळ्यांचं वोट पाहिजे. आणि मग काय होतं, हा जो वर्ग आहे हिंदू विरोधी, तो ह्या नेत्याला काय सांगतो, भाऊ तुझा हिंदू तुला वोट देत नाही ना, आम्ही तुला वोटची मदत करू, तू फक्त आमच्या अगेन्स्टचं काम नको करू. मग विचार करतो की मी एवढ्या वर्ष हिंदुत्वासाठी काम करतो, पण हे सगळे माझे हिंदुत्व आहेत ना, हे डिवाईड झालेले आहेत. उद्या माझं मरण होऊन जाईल यांच्यामुळं. मग हा बिचारा, कारण की हिंदू एकजूट व्हायला तयार नाही आहे. हे हिंदू कधी एका ठिकाणी वोट करत नाही आहेत. हे हिंदू एका कार्यक्रमामध्ये येत नाहीत. आले तरी यांना मस्का मारावा लागतो, यांना जेवण ठेवावं लागतं, यांना पाट्या द्यावं लागतात. मग त्याच्यापेक्षा मी ह्यांचा ना गुलाम बनलेलं बरं. मग हा बिचारा जो नेता आहे ना, हिंदू नेता, ह्यांच्या पाठी जातो. मग ह्या हिंदू नेत्याकडे काही ऑप्शनच नाही आहे. ह्याला एकसाथ जर ऑप्शन दिलं ना की भाऊ आम्ही तुमच्यासोबत आहोत, ते 35,000 वोटची वार्ता करतात ना, आम्ही 48,000 वोटची ताकद देतो तुम्हाला, सगळा हिंदू तुमच्यासोबत आहे, कोण धक्का पण नाही लावणार भाऊ तुम्हाला. कारण की आजकाल नेत्याला भाऊ, दादा, भाई, साहेब बोललं जातं. प्रत्येक हिंदू युवकाने फक्त चॅलेंज केलं, दादा टेन्शनच घेऊ नका त्यांचं, आम्ही तुमच्यासोबत आहे. बघा आपला भाऊ ह्याच्यापुढं कट्टर हिंदुत्ववादी म्हणून काम करेल, जो पण MLA असेल. पण त्या MLAचं मरण होतं. त्या MLAला दिसतं, त्या नगरसेवकाला दिसतं की हा हिंदू फक्त ना शिवजयंतीच्या दिवशी, रामनवमीच्या दिवशी दिसतो, बाकी दिवस कधी दिसत नाहीत. ते लोक सिस्टमॅटिक येतात. विषय निघाला म्हणून मी थोडंसं सांगतो की तो जो माझा हिंदू विरोधी जो व्यक्ती आहे, जो पण जी लोक आहेत, ते कसं काम करतात. तर ते त्या तिकडच्या MLAला बघून त्या मार्केटमधल्या जागा पहिला काढायला होतात. तिथं चांगल्या जागेमध्ये त्यांच्या धर्मस्थळ बांधायला ते लोक फोर्स करतात. कारण की आपला माणूस काय करतो माहिती आहे का, साहेब माझं दुकान लावून द्या ना, आपली दुकानं लावायला बघणार. पण तो नाही, तो तिकडे त्याचं धर्मस्थळ, तिथं त्याचा समाज कसा वाढेल तो बघतो. तो त्या MLAच्या पाठी, खासदाराच्या पाठी, नगरसेवकाच्या पाठी, तो त्याच्या धर्मासाठी काम करतो. तो एक लीडर त्या समाज जातीचा, आणि आपला माणूस स्वतःचं काढायला बघतो. मग तो आपला MLA कंटाळा असतो की अरे भाई तू, मी हिंदुत्ववादी, मी बोलतो ना तुला की मी सपोर्ट करेल तुला, मी करोडपती बनवेल, तुला पण करोडपती बनवेल, पण तू फक्त स्वतःलाच करोडपती बनवायला बघतो. त्यामुळं हे जे नेते आहेत ना, जो तुमचा विषय होता की का ना कट्टरवादी बनतात हिंदुत्ववादी, तर त्यांना हा त्रास आहे हिंदूंचा. बरोबर. म्हणजे ते त्यांच्यातच डिवाईड झालेले आहेत. येस. हा मोठा प्रॉब्लेम. तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे तुम्ही असे काही आपले माझ्या मुस्लिम बांधवांच्या एरियात गेलात ना तुम्ही, किंवा तिकडच्या नियर बाय पोलीस स्टेशनमध्ये, तर त्या पोलीस स्टेशनमध्ये ना जे कंप्लेंट असतात ना, FIR कॉपी, NC वगैरे, सगळ्यात जास्त त्या पोलीस स्टेशनला विचारलं तर त्या मुस्लिम बांधवांचे किंवा जो पण जात धर्म आहे त्यांच्या आपसापसातली भांडणं असतात. सासू सुनेची भांडणं, जावयाची भांडणं, ह्याची त्याची भांडणं, ते पोलीस स्टेशन हैराण झालेले असतात. मग विचार करा, माझा मुस्लिम बांधव, तो पण त्याच्या पण घरामध्ये पर्सनल भांडणं आहेत. माझ्या मुस्लिम बांधवाची मुस्लिममध्ये आपसापसामध्ये भांडणं आहेत, क्रिकेटवरून, घराच्या इथं पाण्याला, मुस्लिम एरियामध्ये मुस्लिम लोकांची भांडणं असतात. पण वेळेला ते एकत्र येतात. पण ज्यावेळी त्यांना हिंदुत्वाचा प्रश्न येतो त्यावेळी ते त्यांची एकजुटता ठेवतात. मला हिंदूंना तेच सांगायचं आहे, मारामारी नका करू, हातामध्ये तलवारी नका घेऊ, पण तुमची एकजुटता ठेवा. खूप फरक पडू शकतो. नाही, नक्कीच. म्हणजे हे तर अगदी साधारण आहे की कोणी एकत्र येतं आणि कोणी एकत्र येतच नाही, तर फरक. आणि आहेत ना, बघा ना, असे किती उदाहरण आपल्या मुस्लिम बांधवाचे की तो डिप्रेशनमध्ये त्याने सुसाईड केलं,
डिप्रेशनमध्ये त्याने काहीतरी व्यसनाला लागलेला आहे. म्हणजे मुस्लिम बांधव 24 तास हिंदूंच्या विरोधात काम नाही करत आहे. मुस्लिम बांधव 24 तास त्याच्या स्वतःची इकॉनॉमी लेवल कशी वाढेल, तो फायनान्शियली कसा स्ट्रॉंग होईल. मुस्लिम बांधव 24 तास हिंदूंच्या विरोधात त्याला गरजच नाही, कारण की त्याला माझे झोपलेला समाज आहे. बरोबर. ह्याला काय गरज आहे. लवजातबद्दल आपण बोलतो आहे. लवजातबद्दल बोलून असं थोडी होतं आहे की डायरेक्टली तो गेला हँडसम सलमान खानाला पोरगी नाही, पण त्याला आता कळालं की काय नाही, फक्त चांगले कपडे घाला, बाईक घेऊन फिरा, ती मुलगी 2 मिनिटात त्याच्या प्रेमात वेडी होते. कुठंतरी ठराविक ठिकाणी ते लोक नाव चेंज करतात. मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो. मग याच्या मागे आता तुम्ही हा जो ज्या विषयाबद्दल तुम्ही बोलताय, तर मग याच्याबद्दल आपल्या धर्मातल्या मुलींना याच्याबद्दल काही गायडन्स कमी पडतोय का, किंवा त्यांना जे मार्गदर्शन आपल्याकडून जायला हवं ते नाही जाते का, असं वाटतं तुम्हाला? कसं माहिती आहे की घरातून दिलेलं संस्कार हे घरापुरते असतं. घराच्या बाहेर ज्यावेळी व्यक्ती गेलं मग त्याला बाहेरचे संस्कार लागतात. मग हे संस्कार लावणारी यांची टीम काम करते. जर मुंबईतले किंवा ठाण्यामध्ये मला नाही माहिती कोणते प्रसिद्ध रिच कॉलेज आहेत, आणि या गोष्टी फार नकळत होतात, कोणाला काहीच कळत नाहीये, लोकांना सगळं कॅज्युअली घेतो, म्हणजे आपण सगळं कॅज्युअली घेतो या गोष्टींना. मला सोशल मीडियावरती एक मेसेज येतो, DM येतो, हाय खूप छान काम करता तुम्ही. तर मला ना जो हाय लिहितो ना किंवा हॅलो सर, मी समजतो की हे मला गुंडाळायला आलेत, कारण की मला 99% दादा लिहितात. दादा तुझ्याशी बोलायचं. माझ्या आता खूप बहिणी, म्हणजे आता मी तुम्हाला सांगेल की परदेशातून बहिणी मला मेसेज लिहितात, परदेशातून, अमेरिका बोला. आता एक यातना म्हणून एक ताई आहे, ती फ्रान्समधून मला डेली रात्री मेसेज करणार, दादा मी आत्ता उठल्या पूजापाठ, ती व्हिडिओ कॉल करते आता मला, दादा पण मी आता पूजापाठ करते तू बोलल्यामुळं, आजचा हनुमान चालीसा तू मला व्हिडिओ कॉल दाखवेल मी तिचा. अरे वा, दादा बरोबर केलं आहे. अगं ताई होणार ना, मी जेवायला बसलो आहे असं मला तिला सांग, कारण की तिकडे तिची सकाळ झालेली आहे आणि आता इथं मला झोपायचं किंवा माझं टायमिंगमध्ये. मग ह्या ज्या गोष्टी म्हणजे परदेशातून एक भगिनी तुम्हाला असं फोन करते आणि हे सगळं सांगते, तर आपल्याकडे पण असं सगळं खूप लोकांना करायचं आहे, बट आपण तसा माहोलच बनत नाही बनत आहे. मी लोकांना बोलतो की मला सपोर्टला या, कारण की मी बोललो ना की तो XYZ व्यक्ती जो यूट्यूबवरती लोकांना ब्रेन वॉश करतो आहे, किंवा आपण धर्मांतरांची जी टीम काम करते किंवा ह्यांची पण जी टीम काम करते, ह्यांच्या पाठी फायनान्स आहे. बरोबर, म्हणजे ह्यांच्या पाठी कोणतरी उभं आहे, ज्याच्यात आपल्या पाठी कोणच उभं नाही, कोणीच नाही. मला काय करायचं असतं, मला घरातून निघायचं असतं, माझा कंटेंट विचार करायचा असतो, माझा तो मोबाईल घ्यायचा असतो, मग तो ट्रायपॉड लावायचा असतो. हा विषय मला स्क्रिप्ट नाही बनवावं लागत, मला स्वतःला धडपड करावं लागते. बरोबर. मग दुपारी जेवलो तर जेवलो, नाही जेवलो तर नाही जेवलो, कुठून चालत गेलो, या सगळ्या कंडिशन आहेत. आणि त्यांना तसं नाही, त्यांना तू काम करा आहे ना. आता मी नाव नाही घेतो पण नाव घेऊन टाकतो मी, चला भीती पण वाटत नाही कोणत्या बापाची. डॉक्टर झाकीर नाईक यांनी काय केलं, तर तुम्हाला त्यांच्याबद्दल नाव माहिती असेल. त्यांनी 1-2 हजारो लाखो लोकांना डायव्हर्ट करून टाकलं, कन्वर्ट केलं. हां, आणि त्यांच्याबद्दल आपण अनेक सिनेमामध्ये पण पाहिलं, न्यूजमध्ये पाहिलेलं आहे की त्यांनी कसं परदेशात आपल्या हिंदू युवकांना युवतींना बाहेर पाठवलेलं आहे. आज ते फरार का झाले. आज माझे मुस्लिम बांधव त्यांना शिव्या घालत आहेत. हां, तुम्ही बघा, ते मुस्लिम बांधव त्यांना शिव्या घालतात. आणि हा व्हिडिओ चालू असताना जर का माझा एखादा मुस्लिम बांधव बघत पण असेल ना, तो स्वतः बोलेल, हो रे सचिन, आम्ही तुला बोलायचं आणि तू खरंच व्हिडिओमध्ये बोललास, ते खरी परिस्थिती आहे. तर म्हणजे तुमच्यापर्यंत कोणी मुस्लिम बांधव पण या गोष्टीबद्दल चर्चा केलेली आहे तुमच्यासोबत? हां, तुम्हाला मी आता हा विषय सांगणार की मी बोललो ना की मी कट्टर हिंदू नाही, मी जागृत हिंदूंची कामं करतोय. बरोबर. जागृत हिंदू म्हणजे काय, त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल पाहिजे, कट्टरता नको, अग्रेसिव्हनेस नाही. जागृत हिंदू काय, मी ज्यावेळी जेवतो माझ्या बाजूच्या प्रत्येक व्यक्तीला मी तो जेवला की नाही विचारणार. आता मी एका व्यक्तीला, तुम्हाला माहिती आहे लोक वाघाला पण पाळतात. हो हो, मग तो वाघ त्यांना चावत नाही. UAE मध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग तो वाघ त्यांना का नाही चावत, कारण की त्या वाघाला त्यांनी तसं प्रेम केलं, ट्रेन केलं, लहानपणापासून सांभाळलं. मग तसं तुम्ही सगळ्यांशी प्रेम करा. तुम्हाला माहिती, जो डसणार तो डसणारच नागोबा. तेव्हा तुम्हाला अलर्टही राहायचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांसोबत पण ते झालं, डसणारे साहेब होते पण काही ठिकाणी ते अलर्ट नाही झालेले. तर माझ्या व्हिडिओमध्ये ना काही असे मोटिवेशनल व्हिडिओ आहेत की लाईफमध्ये कसं जगायचं. मला प्रत्येकजण ना हसा नाही बोलत की सचिन तुझे प्रत्येक व्हिडिओ कट्टर आहेत. नाही, तुझे कोणते व्हिडिओ ना बिझनेस कसा करायचा, हां मी पण पाहिलं आहे बरंच, आईवडिलांना प्रेम का करायचं, देवाची पूजा का करायची, कसं व्यायाम करायचा. मी ना गोल फिरवलं. मी सोशल मीडियाच्या त्या लाटेमध्ये वाहत नाही गेलो, मी माझ्या माइंडनुसार काम करतो आहे. म्हणजे फॉलोअर्स वाढवणं हे कधी टार्गेट नव्हतं. नाही, फॉलोअर्स आजही विचार करतात, फॉलोअर्स वाढत चालत. मी रोज बघतो 2000, 1000, 2000, 1000 वाढतात. वाढून फायदा काय, सुधारते किती जण. आणि मग तुमचा मेसेज कोणाला आवडतोय तो त्याच्यावरती फॉलोअर्स वाढले तर त्याचा रिझल्ट चांगला. मला तुम्ही बघा ना, मला कमेंटमध्ये लिहितात बघा माझ्या ख्रिश्चन धर्मातल्या बहिणी की दादा
तू ते भारी लिहिलं रे, पण असं नको ना डायरेक्ट लिहू. मग मी बोलतो मी काय चुकीचं लिहिलं. दादा तू तेच बा असं असं लिहिलं आहे ना, अच्छा ताई टेन्शन घेऊन दुसऱ्या मला वेगळा वर्ड असेल. माझे कमेंट वाचू शकता तुम्ही. मग ती साईड DM दादा मी तुला लिहिलं तू काहीच बोलला नाही रे, मला उलटं नाही बोला. अरे मला अभिमान वाटतो की माझी बहिणीने मला बोलले तरी आहे. ताई तुझं नाव कसं. मग ती सांगते की माझं नाव XYZ हां, असं. पण तिचं सरनेम आपल्याशी रिलेटेड असतं. मग तिथून सुरुवात होते आमची. अच्छा. तर या सगळ्या गोष्टी खेळतोय मी. रोज सोशल मीडियाचे रोज नवीन काहीतरी शिकायला मिळतंय, रोज Yes, काहीतरी yes. नवीन बघायला मिळतंय. मी जे पण हिंदुत्वाबद्दल काम करतात ना त्यांना एकच हात जोडून सांगतोय की कट्टर हिंदू म्हणून व्हिडिओ नका बनवू. हिंदूच कंटाळून निघून जाईल. बरोबर. प्रेमळ हिंदू, जागृत हिंदू म्हणून काम करा, दुसऱ्या धर्मातला पण आपल्याकडे येईल. हा एक खूप चांगला आणि मोठा मेसेज आहे सगळ्यांसाठीच. पण मला असं विचारायचं आहे, आता जसं तू म्हणाला की ते लोक समोरून असं मेसेज करतात, दुसऱ्या धर्मांचे लोकंसुद्धा मेसेज करतात. मग ते जेव्हा तुम्हाला काहीतरी गायडन्स म्हणजे ते तुम्हाला असं काहीतरी सांगतात की हे असं नको, हे असं करायला हवं होतं तुम्ही, मग ते तुम्ही ॲक्च्युअलमध्ये तसं करता? बघा मला ना, मी जर हिंदुत्वाचं काम करतोय म्हणजे आईने इथे भात, इथे डाळ, इथे दिलं, पण मला काय पाहिजे आईच्या हातचं जेवण. बरोबर. आणि ते जेवायचंच आहे. आणि ज्यावेळी मी एखाद्या व्हिडिओमध्ये बोलतो आणि मग एखाद्या व्यक्तीला ते नाही पटत आहे, मग त्यातले 4 प्रकारचे व्यक्ती आहेत. जो त्यांच्यामधला कट्टर आहे त्याला माझ्या कोणत्याच गोष्टी पटत नाही आहेत, तो क्रॉस करणार. पण तो गोड बोलून क्रॉस करतो, शहाणा आहे. आणि एक व्यक्ती बोलतो की आता तू बरोबर बोलतो पण खरंच असं आहे का, त्यांच्यातला काय. मग मला त्याच्या पद्धतीने ना त्याला डायव्हर्ट करायचं आहे. समजावं. मग तिथं कुठेतरी मला माझे कान पडायचे. हा ताई सॉरी, माझ्या हिंदू धर्मामध्ये असं होतं. हा दादा काय होतं, तुम्ही ना ज्यावेळेस एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. मला मित्राचा फोन आलेला, परळला दामोदर हॉल आहे ना, हां, आणि तो मिठाईवाला हां, माहिती आहे मिठाईवाला, दामोदर हॉल माहिती आहे ना. त्या मिठाईवाल्याच्या समोर त्याचं स्टॉल लागतं बेंटेकची ज्वेलरी. तर तो मला बोलायचा, सचिन यार मला हा जो दुकानवाला ना लय त्रास देतो रे, सारखा ओरडत बसतो आणि दुकानाची तर गर्दी नाही करायची, त्याला असं नाही करायचं, हे नाही करायचं. काय करत नाही, पण तो एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, मी त्याला काय बोलू पण शकत नाही. मीच अनलिगली रस्त्यावरती धंदा करतोय. बरोबर. फक्त एवढंच की मी 43 वर्षापासून तिथे करतो, म्हणजे माझ्या आजी आजोबांपासून. पण हा त्रास देतो रे, गर्दी वाढली नाही, त्याला गिरायक उतरले, हा BMCला फोन करतो. काय करू, मला 2 मिनिटात तुला मी सांगतो. आणि 2-3 दिवसांत मी रिप्लाय दिला. आणि मला ते रिप्लाय असं होतं, एक काम करणं, तू रोज त्याच्या दुकानात जायचं आणि एक केक खायचा, एक समोसा खायचा, पण दिवसातून 2 वेळा खायचं त्या दुकान जाऊन. आणि एकच बोलायचं, भाई कल से ज़्यादा आज का केक बहुत अच्छा था. रोज खाऊन झाल्यानंतर बाहेर यायचं त्या दुकानातून, दादा कल से ज़्यादा आज का समोसा बहुत टेस्टी था. अरे त्याच्याने काय होणार आहे, मी असंच खातो. बोला तू खातो ना कधीतरी, आता ना आता जे बोलतो ते कर. त्याने 15 दिवस केले वाटते. आणि जून-जुलैचा महिना होता, पाऊस चालू होता. हे राजेश अंदर 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 बारिश आहे जरा माल ले. त्या दुकानाच्या मालकाने त्याच्या पोरांना हे जाऊ सब सामान अंदर ले बोलू उसको. काय झालं परिवर्तन, फरक. प्रेम द्या, प्रेमाने त्याला डायव्हर्ट करा. आज जर ईसाई मिशनरी आदिवासी गावात जात आहेत, ते लोकांना मारून नाही धर्मांतरण करतात हिंदू लोकांना, ते प्रेम देतात, वस्तू देतात काहीतरी. हे कुठेतरी आपल्याला पण शिकायला पाहिजे. बरोबर. आज तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये 70% व्हिडिओ अन्नदानाचे आहेत बघा. अन्नदान करा. मी स्पॉन्सर शोधतो, भाई मला काहीतरी द्या, मला लोकांना द्यायचं आहे. मग त्या गावात जाऊन मी देतो आहे. आणि मग त्या लोकांच्या घरात बघतो तर बाबा आहे XYZचा फोटो. मग त्यांना विचारतो असं का, मग ते सांगतात की असं असं आहे. किंवा मग देवाचे फोटो आपण वाटतो आहे, तर लोकांना मी भगवद्गीता वाचून सांगतो आहे, श्रीमद भगवद्गीता. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला रागाने नाही करायच्या आहेत. रागाने वेळ आली की आपल्याला लढायचं आहे. पण आता जेवढं आपल्याकडे अजून वेळ आहे, पण एक आहे आपल्याकडे आता फार कमी वेळ आहे. ते पूर्णपणे प्रॉपरपणे भारतातल्या प्रत्येक शहरात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात आणि आता प्रत्येक नगरात ते पोचलेले आहेत. आपण एकदम लास्ट झोन लावत होता. हे 20 वर्ष आपल्या ह्याच्या पुढचे म्हणजे समजून घ्यायचं, जेवढं जगायचं तेवढं जगून घ्या. ही दिवाळी, हा गणपती उत्सव आपला आहे, ह्याच्या पुढचा नाही. व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर कोणी किती माझ्या अगेन्स्ट बोललं मला वाटणार नाही, पण सत्य परिस्थिती सांगतो मी तुम्हाला. तुम्ही काही वस्तू घ्या, ते लोक दिसतात. मुंबईपासून गोव्यापर्यंत, मुंबईपासून कर्नाटकपर्यंत, राजस्थानपर्यंत, गुजरातपर्यंत, सगळ्या हायवेपर्यंत दुकानं बघा कोणाची आहेत. हायवेवरती धाबे बघा कोणाचे आहेत, धाबे. मग जर ते धाबे त्या लोकांनी कवर केले, धाबेच्या 40 किलोमीटरमध्ये जंगल आहे पूर्ण, परत एक धाबा लागतो आहे. तर विचार करा शहरामध्ये किती गिचिडी आहे त्यांची, आणि शहरामध्ये त्यांचे किती धंदे आहेत, वस्तू त्यांच्याकडून घेतो आहे.
हे धाब्यांची नावं काय असतात? स्वामी समर्थ, जय सद्गुरू, कृपा माऊली. आणि त्यांचे मालक कोण असतात? माझा जो विषय झाला, मला कोकण रत्नागिरीमधून मारण्याच्या धमकीचे फोन आलेले. मी ज्यावेळी मुंबईतून निघालो, माझा गोव्याचा कोकणाचा प्रवास होता. आत्ता रिसेंटली खूप विषय आला तो. म्हणजे मनसेचे मोठे पदाधिकारीचे पण फोन आले मला की टेन्शन घेऊ नका, आपण काहीतरी करू. म्हणजे पूर्ण मला तुला संपू हे ते मला बिंदास कधी पण. मी हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलचं नाव होतं पंचामृत. आणि जस्ट माझी सवय, मी कधी पण काही करायला गेलो तर पहिला गुगल पे करतो. मग मला ट्रस्ट होतो की कोणतं हॉटेल. तर गुगल पेवरतीच तो फेल झाला. त्यांचं काउंटर असतं, काउंटरवरती मस्त देवाचा फोटो असतो आणि एक माणूस एकदम पद्धतशीर, अतिशय भाऊक भक्त, एकदम जसं त्याच्या अंगात देवच घुसला आहे, धूप करतो, अगरबत्ती करतो. जशा बस येणार, पब्लिक जशी आली की तसं तो पूजेला चालू करणार. मी तिथं माझा बसचा मला प्लस पॉईंट झालेला की माझ्या बसचा काहीतरी टायरचा प्रॉब्लेम झाला म्हणून माझी बस अर्धा तास थांबते, तिकडे 1 तास थांबली. आणि त्या 1 तासामध्ये मला 5-6 बसेसचा तो अनुभव करायला भेटला. आता शेवटी आपण त्या फील्डमधले ना, बरोबर. जसं विराट कोहलीला कधी कुठे बॉल मारायचं कसं काय, तसं सचिन गायकवाड आहे ना, तेंडुलकर नाही पण गायकवाड आहे आपण. तर तो मी सीन पाहिला की काहीतरी मोठा मॅटर आहे की बसवाले पण इथंच येतात. दिवसाचा 12 ते 15 लाखाचा गल्ला आहे त्याचा दिवसाचा. का? कारण की एकदा आपण त्या हॉटेलमध्ये गेलो की 400 ते 500 रुपयाचा बिल बनतो आहे. चिकन देतो आहे, मटण देतो आहे, व्हेज जेवण देतो. हॉटेलचं नाव हिंदू पद्धतीने, सात्विक पद्धतीने. आतमध्ये तो काही वाटतो आहे. जेवणाला टेस्ट नाही, काहीच नाही. मी तर प्युअर व्हेजिटेरियन, शुद्ध शाकाहारी आहे. पण जे नॉनव्हेज खातात त्यांना मी विचारलं फक्त, तर यार खाऊन पस्तावलो. ते काय देतात आपल्याला माहिती, कारण की आपल्याला पूर्ण बसमध्ये पळायची घाई आहे. बरोबर. आपल्याला फक्त तो जेवणाचा एक जिभेवरती टेस्ट आला आहे, तो अजिनोमोटो असू शकतो. जर मी एक स्वतः कुक फील्डमधला आहे, आमचा व्यवसायच कॅटरिंगचा आहे, त्यामुळे आम्हाला ते जेवणातली एक एक वस्तू कळते स्वाद घेतल्यानंतर. मी तांदूळ ठेवला तरी मी सांगू शकतो की कोणता तांदूळ आहे. आज आमच्या आजी आजोबांपासून आमचा व्यवसाय, त्यामुळे मला कळतं आहे म्हणा. मग हॉटेलमध्ये गेल्यावरती पण मला कळेल ना. बरोबर. आणि मग त्या सिच्युएशनला मला कळतं की सगळं थर्ड क्लास क्वालिटीचं जेवण खातो आहे 500 रुपयात, ज्याची किंमत 70 रुपये थाळी ठेवू शकतो. लास्ट 150 रुपये. मी बोलतो 200 घे बाबा, पण 500 कमवले नाही का गिऱ्हाईकामागे. विचार करा, दिवसातून 500च्या वरती बसेस येतात. एका बसमध्ये किती असतात आता? 50 लोक. 50 × 500 गेले किती आले? 5,000 लोक झाले. किती? सॉरी 2,500. 2,500 × 500 रुपये बिल केला तर, सॉरी मी थोडासा लांब खेचतोय. बरोबर. म्हणजे विचार करा आपण किती धोक्यात आहे. पैसा असेल तर सर्व खाऊ शकतो, पण पैशासोबत लोक पण पाहिजे. मग त्यासाठी मी कामं करतो की हे लोक प्रॉपर सर्वीकडे पोचलेले आहेत. आता बघा सगळ्यात मोठी गोष्ट की नाही हिंदू धर्म अंधश्रद्धावादी आहे. सेक्युलर म्हणजे काय? तर बाबा मी ना नास्तिक आहे आणि मला देवपूजा वगैरे आवडत नाही, म्हणून मी देवाला मानत नाही. भाऊ तू नास्तिक म्हणजे काय? सेक्युलर म्हणजे तू नक्की कोण आहेस? सेक्युलर म्हणजे मला देवपूजा वगैरे आवडत नाही. मग भाऊ तू तिथं बरोबर गप्पा बसतो, ती तिकडे त्यांची पूजा करतो, त्यांच्या XYZ ठिकाणी धार्मिक स्थळ. तुला फक्त हिंदूंचा देवाबद्दल तू नास्तिक बनतोस, सेक्युलर बनतोस. तिथं तुला एकदम ऊत येतो एकदम असा, त्याची अंधश्रद्धा शोधतोस तू की बघा कोंबडा कापला. स्वतः चिकन मटण खातो आहे. कोंबड्याबद्दल प्रेम तुला फक्त हिंदूंच्या दिवशी दिसतं आहे. मुळात हिंदूंचं पण चुकतं आहे. बलिप्रथा ही बंदच आहे, नाहीच आहे. ज्या लोकांनी केले त्यांनी स्वतःच्या स्वादासाठी केलेली आहे. मी मगाशी बोललो ना की हिंदुत्वामध्ये सगळ्यात मोठा मूळ आधार म्हणजे हिंदुत्वामध्ये आध्यात्मिक आहे. आध्यात्मिकतेमध्ये ज्यावेळी आपण म्हणतो ना की जसं की मला माझे कपडे फाटले तरी मला काय वाटत नाही, किंवा माझे शूज फाटलेले जातात तर मला काय वाटत नाही, कारण की लोकांना माझे शब्द ऐकायचे आहेत. बरोबर. बुटं नाही दाखवायचे आहेत मला लोकांना कळलं की इसके पास क्या है, इसका जूता देखने के लिए नहीं है हम. आणि तुम्हाला जे तुम्हाला दाखवायचं ते तुम्हाला दाखवताय तुम्ही. आत्ताही मला वाटतं की हे काय माझा सॉक्स फाटलेला आहे ते, पण माझ्यासाठी माझा सॉक्स महत्त्वाचा नाही ना. चला ते फॉर्मॅलिटी म्हणून मी घातलेलं आहे, पण मला वाटतच नाही की माझं काय आहे, म्हणजे मी कुठं कमी दिसतोय का, किंवा तुम्ही माझी कॅप पण थोडी चुरगळलेली असेल, पण मला नाही इम्पॉर्टंट. मला तुम्हाला माझी कॅप नाही दाखवायची आहे. मी आता घेऊ शकलो असतो खाली 50 रुपयाची कॅप, चांगलं नवीन डिओ वगैरे मारला असता, बट मी तुम्हाला एंटरटेनमेंट करायला नाही आलो की मी किती हँडसम दिसतो का. आणि मला आज आपलं जर काही दिवसापूर्वी बोलणं झालेलं, मी आज मस्त शेव वगैरे करून आलो असतो एकदम मस्त. मी तुम्हाला मी माझे जे मेन टॉपिक आहे, जे कंटेंट आहेत आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किती लोकांपर्यंत ते महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, कारण की वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आज मी दिल खुलासाबद्दल मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढं मोठं चॅलेंजिंग आपल्या चॅनलच्या माध्यमातून करताय. ॲक्च्युली आमचा मेन फोकसच आहे की जसे तुमच्यासारखे लोक आहेत जे खूप काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचू पाहत आहेत.
ते त्यांच्या परीने प्रयत्नसुद्धा करतायत. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून आम्ही त्यांच्यासाठी काय करू शकतो, आम्ही त्यांना कशी हेल्प करू शकतो, ह्याच अनुषंगाने आम्ही हे चॅनल स्टार्ट केलं आहे. जसं की तुम्ही आता बोलता बोललात, माझा एक पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही आता बोललात की आमचं बॅकग्राऊंडच ह्याचं होतं, आम्ही जेवण बनवणं किंवा कॅटरिंगला घेऊन. तर हे तुम्ही याच्याबद्दल मला काय सांगाल, की तुम्ही हे जे म्हणालात की आता की आमचं फॅमिलीपासून हेच होतं आणि मग मुळात मग भोजनकट्टा, माझा ॲक्च्युली हा प्रश्न होताच, ते आपल्या बोलण्यामध्ये तो राहून गेला. पण भोजनकट्टा हे कसं तयार झालं, म्हणजे हे नक्की काय आहे भोजनकट्टा? इंस्टाग्रामवरती पेजला नाव भोजनकट्टा देणं याच्या मागचं काय कारण आहे, हे थोडं जाणून घ्यायचं होतं. ॲक्च्युली ना भोजनकट्टा हे आमच्या कॅटरिंगचं नाव आहे आणि माझ्या आईची नेहमी इच्छा असते, म्हणजे आमच्या प्रत्येक गाड्यांना 1-2च असतील जे आमच्या डिलिव्हरीसाठी येतात, तर त्या गाड्यांवरती किंवा आमच्या बॉक्सवरती लिहिलेलं आहे, आज पैसे नाही तर उद्या द्या पण आज उपाशी राहू नका. आणि आपल्या भोजनकट्ट्यामधून मोफत जेवण जातं रोज. अच्छा. हां. आणि म्हणजे तुम्ही कधी फोन करा, जेवण तुम्हाला येणार. तर मग म्हणजे हे काय, याच्याबद्दल जरा मला थोडं सांगा. आमचं कॅटरिंग आहे, दिवसातून 100 लोकांच्या जेवणाच्या ऑर्डर आल्या, 100 लोकांचं जेवण गेलं तर आम्हाला कळतं की एक 20 लोकांचं जेवण उरतं. अच्छा. मग हे 20 लोकांचं जेवण त्या लोकांना द्या ना जे गरीब आहेत, ज्यांना भूक लागलेली आहे. आणि मग लॉकडाऊनमध्ये खूप जास्तच प्रसिद्ध झालं. मग माझे बाबा पण बोलायचे की सचिन जर लाईफमध्ये करशील ना काय, तर एखादा करोडपती पाहुण्याचा सन्मान करण्यापेक्षा त्या भुकेल्याला जेवण देण्याचा तयारी ठेव. करोडपती पाहुणा तुला थँक्यू बोलून निघून जाईल, पण उपाशी माणूस तुला आशीर्वाद देऊन जाईल आणि ह्या आशीर्वादाच्या बळावरती तू अजून काहीतरी चांगलं काम करशील, मोठा होशील. बरोबर. आणि बाबांचे ते आमच्या घरातल्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावरती, की त्यांनी मी नाही बोलू शकत की मला काय दिलं आहे का, पण मला जे संस्कार दिलेत ना हिंदू धर्म हिंदू संस्कृतीचे, म्हणजे माझे काकात वाव का मला आठवतं आज एकदम काटा आला अंगाला. जर माझा भाऊ ऐकत असेल चुलत भाऊ ना, तर त्या डोळ्यातून अश्रू येतील. माझा काका एकदम डेरर होता, हिंदुत्ववादी, म्हणजे असा भांडण वगैरे करणारा, पण हिंदुत्वनिष्ठ. आणि मला वाटतं की त्या काकांचे संस्कार आहेत की मला भय निघून गेलं माझ्यातून. आणि माझे बाबा हे वारकरी, आध्यात्मिक, शांत पद्धतीचे, की अरे का प्रत्येक वेळी भांडतोस, जा बस संध्येचा वेळ आता, जरा जपध्यान कर जरा. माझी आई पूर्ण आध्यात्मिकमध्ये लीन आहे, म्हणजे तिला सारखं जपध्यान करणं, नामस्मरण करणं, अच्छा, हे आईचं संस्कार, म्हणजे आईचं पहिल्यापासून मूळ व्यवहार आहे. आणि मग हे आमच्या घरातलं वातावरण डेलीचं. आणि मग भोजनकट्टा हा आमच्या कॅटरिंगचं नाव असल्यामुळं आमचं जेवण जातं सर्वीकडं. तर बदलापूरसारख्या शहरात भोजनकट्टा हे नाव खूप चांगलं प्रसिद्ध आहे बऱ्याचपैकी. म्हणजे प्रसिद्धच म्हणा की भोजनकट्टा म्हटलं तर हा कॅटर्सवाला ऑर्डर द्या. तर ते भोजनकट्टा असताना मग मी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला. मग आमच्या ज्या पोस्ट असतात त्या पोस्ट जायच्या व्हॉट्सअपला. मग हळूहळू मला फेसबुकचं नॉलेज आलं, मग फेसबुक ग्रुपवरती टाकायचो. इंस्टाग्राम मला आत्ता आलं आहे, म्हणजे इंस्टाग्राम मला ह्या जूनला 1 वर्ष पूर्ण आलं इंस्टाग्रामवरती मी येऊन. अच्छा. हां, इंस्टाग्रामचं मला कसं मन माहिती नव्हतं, ते रील्स वगैरेचं नॉलेज नव्हतं माहिती मला. म्हणजे ओव्हरऑल हे आता जेवढे काय फॉलोअर्स आहेत ही तुमच्या कामाचीच पोचपावती. हां, लालबागच्या राजाचं ते पाषाणची मी व्हिडिओ बनवलेला अगेनचा. अच्छा. तिथून ती पोस्ट व्हायरल झाली. तर भोजनकट्टा नाव मग मी त्याला पण ठेवलं, कारण की लोक ओळखायचे, मला कळायचंच नाही. हॅलो भोजनकट्टा, उद्या जरा 50 माणसाचं जेवण पाठव ना. हॅलो भोजनकट्टा बनत गेली. मग भोजनकट्टाच्या नावाने मी पेज ओपन केलेलं आणि मग त्याच पेजवरती डायरेक्टली ते एका व्हिडिओला 8 लाख व्ह्यूज आलेले. मग ते वाढत गेलं, मग 1 मिलियन. मग मला भाऊ सांगायचा, अरे 1 मिलियन म्हणजे तुला एवढे व्ह्यूज आले, काय आलं? मग मला कळायचं, अरे मिलियन एवढं. मला त्याचं गांभीर्यच माहिती मिलियन म्हणजे काय नाही. मग एकदा असंच मुंबईला गेलेलो, तर मला आठवतं दादर स्टेशनवरती ते कॉलेज युद्धात एक फोटो घेऊ का, तर मी हैराण की हा फोटो का घेतोय, आणि कुठेतरी सेलिब्रिटीसारखी फिरायली, पण का आली तेच माहिती नाही. आता व्हिडिओ चांगलंही वाटतंय आतून मनातून, आणि का ते पण कळत हां, ते पण कळत नाही. आणि व्हिडिओ टाकतोय मी, आणि असं बदलापूरमध्ये आई मारते मला अजून पण. आणि आज पण मी कॅटरिंग्समध्ये तुम्हाला एक सांगतो, व्हिडिओवरती जरी भविष्यामध्ये 1 मिलियन फॉलोअर झाले किंवा किती झाले, किंवा एखादं काहीतरी मोठं मला सेलिब्रिटी पण बस झालं, तरी माझं कॅटरिंगचं जे काम आहे ना, आज पण मी भांडी घासतो. माझं परवाचा सीन आहे. परवा आम्ही हॉलवरती इव्हेंट होता, आणि आमच्या ज्या मोरी बोलतात त्याला, तर ज्या बायका होत्या त्या निघून गेल्या, अर्जंटली त्यांना घरी जायचं होतं. तर माझी भांडी होती, मी घासत होतो. आणि मग ज्यांची ऑर्डर देत आता तुम्ही इंस्टाग्रामवाले ना, मला ऐका ना, आता हळू बोला ना, तिथे बोला. आता इथं मी भोजनकट्टावाला आहे, कारण की ह्याच्यातून माझं घर चालतं आहे. बरोबर. मग ती भांडी घासली मी, आणि आजही मी असं जेवण उचलणं, टेम्पो ठेवणं. आता तर समजा थोडंसं जास्तच व्हायरल झाल्यामुळे सोसायटीच्या आसपासची लोकं ओळखतात, बट ते ओळखतात तिथे. इथं माझं काम आहे, हे मी नाही करत, असं आहे. फोकस तोच. म्हणजे भोजनकट्टा ही मेन सुरुवात आहे. एक हॉटेल आहे, ते जे करत असतो मी, त्याच्या नावावर हे सगळं. म्हणजे त्या नावाने तुमची प्रसिद्धी होत गेली. येस. आता थोडंसं भोजनकट्टा बंद झालं असेल किंवा नाही चाललं, त्याच्या मागचं कारण आहे मी असेल कारण त्याचा. हां, त्याला दोषी मी ठरवतो.
तुम्ही तुमचं पूर्ण टार्गेट इकडे पूर्ण टार्गेट दिलेलं आहे. मिळवलं. कोणता पण व्यवसाय किंवा कोणतंही काम तेव्हा सक्सेस होतं किंवा तेव्हा तो परिपूर्ण चालतो जेव्हा तुम्ही पूर्ण त्याच्याकडे लक्ष देताय. आता तुम्ही पूर्ण फोकस फोकस इथे करतो. त्यामुळं मी माझ्या आईवडिलांना माझ्या घरच्यांना सॉरी बोलतो की भोजन कट्टा नाव बंद नाही झालेलं आहे आणि भोजन कट्टा ही सेवा बंदही होणार नाही. फक्त थोडंसं मला क्षमा करावी की मी ज्या कार्याला हाती घेतले ना ते मला बंद नाही करायचं आहे. ती खूप गरजेचं आहे. भोजन कट्ट्यातून मी पैसा कमवायचो, ते भोजन कट्टा. ह्या भोजन कट्ट्यातून मी लोक कमवतो आहे. माझ्या हिंदू संस्कृतीबद्दल घराघरामध्ये जाऊन लोकांना सांगतो आहे. तर घरच्यांनी पण मला ती सूट दिलेली आहे की आपण चटणी वगैरे खाऊया पण तू तुझं कार्य चालू ठेव. आज बाबा नाही आहेत, मला सोडून गेले, ते देवाघरी गेले. पण ते जिथे पण असतील ना त्यांना असा अभिमान वाटेल की माझ्या मुलाने स्वार्थासाठी स्वतःचं चुकीचं पाऊल नाही उचललं आहे. आज तो छाती टोकून जगतो आहे आणि कमवत असेल पैसे, पण पैसा बोललो ना की सर्व काही नाही. अजून एक प्रश्न असा होता की तुम्ही कॉलेजेसमध्ये, स्कूल्समध्ये, शाळांमध्ये वगैरे जाऊन काही प्रोग्राम करताय, हिंदू जनजागृती करताय किंवा काय करताय, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? आणि त्याच्यानंतर अजून एक माझा छोटा प्रश्न आहे, आधी ह्याच्याबद्दल आपण डिस्कशन. मी तुम्हाला एकच सांगतो की सगळ्यात पहिले मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मी कट्टर हिंदुत्ववादी नाही आहे, मी एक जागृत हिंदू आहे. बरोबर. आणि जागृत हिंदू म्हणजे हिंदुस्थान माझा आहे, सर्वांचा आहे. मग या हिंदुस्थानातील जे लोक आहेत ना, जे युवा वर्ग, ते चुकीच्या मार्गाला जाऊ नये म्हणून मी व्यसनमुक्ती या विषयावरती काम करतो. तुम्हाला माहिती, मी ज्या पण स्कूल कॉलेजमध्ये लेक्चर देतो ना, तिथं मी हिंदू संस्कृतीबद्दल काहीच बोलत नाही. तिथं मी जनजागृतीबद्दल बोलतो. व्यसन करू नका, आईवडिलांना रिस्पेक्ट द्या, चांगलं बना, शरीराकडे लक्ष द्या. तर त्यामुळे कॉलेजेसमध्ये माझे लेक्चर असतात आणि आता बरेच कॉलेजवाले मला बोलवतात. मग जाऊन तिकडे लेक्चर देतो. काही सार्वजनिक मंडळे असतात तिकडे जाऊन कार्यक्रम करतो. एवढंच, असं म्हणजे काही वेगळं नाही. आणि एक महत्त्वाचा प्रश्न असा होता, सगळे व्हिडिओज झाले, पोस्ट झाल्या, जे काय तुम्ही लोकांपर्यंत सादर करताय, त्याच्यामध्ये ही टोपी यूज करता, आपली गांधी टोपी, त्याच्याबद्दल काय सांगाल? वा, ही ना ॲक्च्युली एकदम चॅलेंजिंग आहे की म्हणजे बोलतात ना की माझा शीख बंधू पगडी घालतो, तो छाती डोकावून कळतं की तो पंजाबी आहे. माझा मुस्लिम बांधव तो मुस्लिम टोपी घालतो की तो मुस्लिम आहे. माझ्या हिंदूकडे काय, मी फेटे तर रोज घालून फिरू शकत नाही. तर माझ्याकडे होतं ते म्हणजे वारकरी बांधवांची टोपी. आणि वारकरी बांधवांचं तो प्रत्येक पाऊल, जे एक 25 ते 30 दिवसाची ती पाऊल आहेत, त्या प्रत्येक पावलांवरती ज्यावेळी मी टोपी घालून तर त्यांचा आशीर्वाद माझ्यावरती असेल. जो पण भगवा पताका घेऊन ज्यावेळी ते ज्ञानेश्वरी माऊलींचा, तुकाराम माऊली ज्यावेळी ते पंढरपूरला पोचत आहेत, तो भगवा पताका तो मी फील करतो की तो माझ्यासोबत आहे. आजही मी वारीला, आता म्हणजे आषाढी एकादशीला पहिल्यांदा मी नाही गेलो, नाही तर मी पुण्यापर्यंत असतो. मी वारकरी आहे असा फील करतो आणि वारकरी म्हणजे हिंदुत्वाचा मेन मूळ आधार आहे. आणि रोज ते सोबत घेऊन जातो. अशी मी ट्रेनमध्ये असेल, फ्लाईटमध्ये असेल किंवा कुठे असेल, लोक बघतात, त्यांना चांगलं वाटतं आहे. आणि माझी विनंती की प्रत्येकाने टोपी धारण करावी. खरंच कुठेच लाज वाटायची गरज वाटत नाही. एकदम प्राऊड फील होतं. माझ्या घरचे बघतात. आज माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत, चांगले ब्रँडेड मित्रमैत्रिणी आहेत, एकदम अँटिक राहणारे मित्रमैत्रिणी आहेत. स्टार्टिंगला 2 दिवस त्यांना असं वाटलं, पण आता त्यांना माहिती आहे की अरे बहुत अच्छा आहे. ते स्वतः घालतात किती कार्यक्रम. आता मी त्याची ताजला मित्रांबरोबर जेवायला होतो ना, तर मी बोललो नाही अगर तुम लोग पहनेगा तो फिर मैं आऊगा. अरे हे काय कंडिशन देतो? म्हणलो नाही बस, माझी इच्छा आहे. तुम्हाला माहिती आहे, आम्ही 7च्या 7 लोकांनी टोपी घालून आम्ही एंट्री मारलेली. हां, आणि पब्लिक बघत होती. पब्लिकलाही कळून द्या ना की वारकरी काय किंवा वारकरी टोपीचं काय. आणि व्हिडिओच्या शेवटी एकच बोलेल की कृपा करून या टोपीला नेहरू टोपी, गांधी टोपी नका बोलू. ते आत्ता जन्म झालेले आहेत त्यांचा. वारकरी टोपी परंपरा आहे, फार इतिहास सनातन आहे. त्यामुळं वारकरी टोपीचा हा मान, सन्मान आहे. त्यामुळं धन्यवाद, खूप छान वाटलं. पथनाट्याकडून मग भोजनकट्टा आणि मग तिथून पुन्हा या हिंदू जनजागृतीकडे, म्हणजे पूर्ण तुम्ही तुमचा फोकस लिटरली एक शून्यापासून पुन्हा नव्याने एक सुरुवात केलात. तर हे कसं? ॲक्च्युली माझं पथनाट्य किंवा जे मी कॉलेजमध्ये प्रोग्राम करायचो व्यसनमुक्ती या विषयावरती, माझा मूळ कार्यक्रम होता व्यसनमुक्ती या विषयावरती बोलण्याचा. आणि सोशल मीडियावरती माझ्या व्हिडिओज जात गेले. मी ना एक व्हिडिओ पाहिलेला, त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे ते खोटं होतं. विष्णू भगवंतांबद्दल ते चुकीची माहिती दिलेली. अच्छा. आणि मी त्यांना डिबेट केली की दादा हे चुकीचं लिहिलं तुम्ही, हा व्हिडिओ चुकीचा आहे. आणि मग तिथून मला कळालं की नाही, काहीतरी गेम चालला आहे, लोकांचं माइंड डायव्हर्ट करायचं ना. म्हणजे त्यांनी असं ती पूर्ण सिस्टम त्यांची सोशल मीडिया बोलतात ना, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, एक फेक लोक काम करतात. मग तिथून विचार केला की सचिन, तुझ्याकडे हे जर टॅलेंट आहे, तुझ्याकडे जर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत, तर तू 1 to 1 देण्यापेक्षा तू सोशल मीडियावरती उतर ना आणि तू एखादा व्हिडिओ बनवून टाक. आणि भगवंताच्या कृपेने तो व्हिडिओ बनला, लोकांना आवडलाही.
मग तिथून खूप काही डिबेट होत गेले. मी तुम्हाला सांगितलं की मी हिंदू मातंगबळ लिहिलेलं, बरोबर. तिथून माझा प्रवास असेल. पण मला आठवतं आहे की सोशल मीडियावरती काही लोक चुकीचा मेसेज देऊन लोकांना डायव्हर्ट करत होते. त्याच्या विरोधात माझा चाललेला पहिला व्हिडिओ आणि तिथून मी तर वळलो गेलो. मी आलो नाही. प्रवास चालू झाला म्हणजे मी ठरवलं नव्हतं की मला या विषयावरती व्हिडिओ बनवायचे. मला काही घेणं देणं सुद्धा नव्हतं. मी त्या बाकी सेक्युलर लोकांसारखाच असेल असं बोलू शकतो. कट्टर नव्हतो. पण मला कळतं की कोणतरी सोशल मीडियावरती खोटे व्हिडिओ दाखवण्याचा प्लॅनिंग प्रोपगेंडा करून मग बोललो चला आता आपण यांच्याशी लढाई करू शकतो की नाही. आणि मी मगाशी पण म्हटलो ना की मी भगवंताशिवाय मी कोणालाच घाबरत नाही, कधीच नाही, केव्हाही नाही, कुठेही नाही. जे सत्य ते सत्य, जे व्हायचं तेच होणार आहे. बरोबर. आणि ही आपल्या मनामध्ये भ्रम झालेलं. मी माझ्या ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, जिथे चुकीचं तिकडे बिंदास बोला. धर्मासाठी बिंदास तुम्ही आवाज काढा, सत्यासाठी बोला, संस्कृतीसाठी बोला. तुमच्या मनामध्ये जे प्रश्न ते तुम्ही बाहेर काढा. तुम्ही सोशल मीडियावरती या आता, नका घाबरू. कोणी काही करत नाहीत. पूर्ण जगाला माहिती आहे हिंदूंचा इतिहास काय ते. हिंदू ज्या दिवशी एकत्र आला, एकजूट झाला, तर या पृथ्वी तलावावरती भगवा ध्वज निर्माण होईल. एवढी हिंदूंची दहशत आहे, एवढी एकता, एवढी ताकद आहे. कारण की हिंदू धर्मामध्ये 26 गुण आहेत वेगवेगळे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा गुण तो म्हणजे साधू संतांचा. साधू संतांमध्ये पण वेगवेगळे गुण आहेत. तो म्हणजे नागा बाबा, नागा साधू. ते भयंकर रूप धारण करतात ते. त्यामुळे रुद्र अवतारी रूपांना तुम्ही रस्त्यावरती नका आणू, त्यांना एकांतमध्ये गुफेमध्ये राहून द्या. तर हिंदूंची शक्ती अजून कोणी पाहिलेली नाही आहे. त्यामुळे काय होतं मग आता जे चालले ना चक्के पण जे गेम चालेत खेळतात ते, पण ज्यावेळी काहीतरी वेगळं तुम्ही करायचा प्रयत्न कराल तर ते खूप वेगळं रूप धारण होईल. त्यामुळे हिंदूंनी या आता सोशल मीडियावरती कच्चा बदाम डिंगडॉंगसारखे व्हिडिओ येत आहेत. आपल्या मुलींना वेगळ्या दिशेवरती चाललो आहेत, ते नका घेऊन जाऊ. मुलींना रिॲलिटीमध्ये सोशल मीडिया काय आहे त्यांनी तेच केलं. आपल्या मुलांना डायव्हर्ट करायचं होतं ना, त्यांनी बरोबर टार्गेट केलं की हिंदूंना कसं संपवायचं. तर हिंदूंच्या यूथला पहिला डायव्हर्ट करा. हिंदूंच्या यूथला हिंदू संस्कृतीपासून, हिंदू धर्मापासून पहिला तोडा. कसं तोडायचं तर हिंदूंना हिंदू संस्कृती समजून नका देऊ. हिंदूंच्या देवाचा मूळ अर्थ समजून नका देऊ. हिंदूंचे साधू संत ऋषीमुनी हे जे पण चांगलं सांगतील ना ते चुकीचं ठरवा. कारण की हिंदू यूथला पहिला तुम्ही अट्रॅक्ट करा आणि त्यांना संपवा. त्यांचं माइंड आहे ना ब्रेन वॉश करा. त्यांना हिंदू धर्माकडे जाऊ नका देऊ. ते त्यांनी काम केलं. मग त्यामुळे भगवंताची कृपा अशी की मला निवडलं असेल. मला माहिती आहे माझ्यापेक्षा खूप उत्तम कारण आहेत की जे धर्मासाठी काम करतात. त्यांच्या चरणी प्रणाम आहे की तुमचंच मार्गदर्शन घेऊन मी काम करतो आहे. बरोबर. दुसरा माझा असा मुद्दा होता, जर माझ्याकडे 2 मिनटं वेळ असेल तर, नाही बोला, की ह्या ज्या हिंदू संघटना वेगवेगळ्या झालेल्या आहेत त्यांनी एक एकजूट व्हावा. आता तुमच्या आपसातल्या ब्रँडिंगसाठी तुम्ही ना एकमेकांना सपोर्ट करत नाही आहेत. खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. मला लोकांचे मेसेज आता तुझ्या व्हिडिओमध्ये आमच्या संघटनेचं नाव घे ना. का? हिंदुत्व म्हणून नाव घ्या ना. मी एक मध्यंतरी व्हिडिओ टाकलेला, त्या व्हिडिओमध्ये इथेच ठाण्याला तलाव पाहिलेला, ती एक ताई नाचत होती. मग त्यानंतर अनेक हिंदू संघटना मला भांडणं करायला, नाही ते आम्ही केलेलं, ते आम्ही केलं, तिथं आमचं नाव का नाही दिलं व्हिडिओमध्ये. अक्षरशः तो व्हिडिओ डिलीट मारायला लागले. त्या व्हिडिओला एका रात्रीमध्ये 3 मिलियन व्ह्यूज आलेले एका रात्रीत. आणि मग तुम्ही व्ह्यूज वाढले म्हणून तुम्ही मला डायरेक्टली सांगता की आमचं नाव का नाही घेतलं, डिलीट मारा. हिंदूंचा भांडणं करतो आहे. तर अशातला भाग आहे की हिंदूंच्या यूथला. आणि त्याच्यामुळं मग मी विचार केला की आपण हिंदुत्वासाठी व्हिडिओ बनवूया. आणि आज तुम्ही बघता की मी व्हिडिओ बनवतो आहे. सचिन दादा, तुम्ही आज इथे आलात दिलखुलास गप्पामध्ये, अगदी दिलखुलासपणे गप्पा केलात. आम्ही तुमचे फार आभारी आहोत. तुम्ही इथे आलात आणि एवढ्या डीप तुम्हाला जे काही सांगायचं होतं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्याशी मांडलात. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जे कोणी सचिन गायकवाड यांना फॉलो करत नसतील त्यांनी इंस्टाग्रामवरती यांना फॉलो करा. ते नवीन असे सांस्कृतिक त्यांना ज्या हिंदू जनजागृतीबद्दल जे काही व्हिडिओज किंवा त्यांना जे काही मेसेज पोचवायचे असतात ते त्याच्यावरती टाकत असतात. त्यांच्या इंस्टाग्रामच्या पेजचं नाव आहे भोजन कट्टा, BHOJAN तुम्हीच सांगा ते. BHOJAN कट्टा KATTA. तर तुम्ही यांना फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण त्यांचे जे काय त्यांचे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्ही त्यांना असंच तुमचं प्रेम त्यांच्यावरती वाढत राहू द्या. मी सुद्धा एक छोटंसं रिक्वेस्ट करेल की दिलखुलासा हा जो चॅनल आहे म्हणजे शाळेपासून ते कॉलेजचा प्रवास आणि त्याच्यानंतर ही दोस्ती तुटलेली नाही. ती दोस्ती आता एक वेगळ्या प्लॅटफॉर्मला आली. ती म्हणजे चांगल्या लोकांना एका स्टुडिओपर्यंत आणणं, त्यांच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे दिलखुलासा परिवार. आणि त्यांनी एक स्टुडिओ सेटअप करून आपल्या भावना, आपले शब्द लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. हा कॉलेजचा ग्रुप आहे, स्कूलचा ग्रुप आहे. बरोबर. आणि तेवढं छान काम करतात. तर नक्की दिलखुलासा या चॅनलला सुद्धा जाऊन भेटा
आणि त्यांच्या चॅनल जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. हीच मनापासून विनंती, आपुलकीने.